नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवरती. बघा, आपण जे मुंबईचा जो पेपर आहे, लेखी पेपर, त्याच्यासाठी जी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे, त्या टेस्ट सिरीज मधला आपला हा 8वा पेपर असणार आहे आणि तो आपला पेपर हा सोमवारीच झालेला आहे. त्याचं एक्सप्लेनेशन आज आपण घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पेपरला. बघा, पहिला क्वेश्चन आपल्याला काय सांगितलेला आहे? महाराष्ट्रातील पर्जन्यावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो? आता महाराष्ट्रातील पर्जन्य म्हणजे काय? तर आपल्या महाराष्ट्रातलं जे हवामान आहे किंवा पाऊस जो आहे तो कशामुळे म्हणजे कोणत्या ठिकाणी जास्त पडतो तर काही ठिकाणी कमी पडतो. या सगळ्या गोष्टींचा जो आहे ते कशामुळे हा फरक झालेला आहे असं आपल्याला क्वेश्चन विचारलेलं आहे. तर ऑप्शनला मग आपल्याला काय काय दिलंय? समुद्र सानिध्य, प्राकृतिक रचना, नद्या, वने असे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर मग बघा महाराष्ट्रातलं जे पर्जन्य आहे त्याच्यावर सर्वाधिक परिणाम हा प्राकृतिक रचनेचा पडतो. आता प्राकृतिक रचना म्हणजे आपले जे महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्राचे बघा 3 प्राकृतिक विभाग आहेत. महाराष्ट्राचे 3 प्राकृतिक विभाग. प्राकृतिक विभाग हे 3 विभागामुळे काय होतं तर आपल्या पर्जन्यावरती परिणाम पडतो. आता प्राकृतिक म्हणजे नैसर्गिकरित्या आपले 3 विभाग पडलेले आहेत महाराष्ट्राचे. मग ते 3 कोणकोणते? तर आपली जी कोकण किनारपट्टी आहे ती एक भाग होईल. त्याच्यानंतर आपला सह्याद्रीचा किंवा पश्चिम घाट एक आहे आणि तिसरा भाग म्हणजे आपलं पठार. असे 3 प्राकृतिक विभाग जे आपले महाराष्ट्राचे आहेत त्याच्यामुळे आपल्या पर्जन्यावरती परिणाम होतो. ठीक आहे? पुढे जाऊया आपण. बघा दुसरं क्वेश्चन काय दिलेला आहे? महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती? आता बघा अजून तरी 37वा जिल्हा आलेला नाहीये. पण आता सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर 36 जिल्हे आहेत. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता 26 जानेवारीला 2025 ला 37व्या जिल्ह्याची काय होणार आहे? घोषणा होणार आहे. तर मग तो 37वा जिल्हा कोणता असणार आहे बरं? तर 37वा जिल्हा कोणता आहे? तर उदगीर. आता उदगीर हा कुठे आहे? तर लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर नावाचा एक तालुका होता. आता त्या तालुक्याचं आपलं जे होणार तालुक्याचं जिल्ह्यामध्ये हे होणार आहे, कन्व्हर्ट होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा 37वा जिल्हा असा कोणता होणार आहे किंवा त्याची घोषणा होऊ शकते. आता मुंबईची जर एक्झाम आहे 12 तारखेला 10 ते 12च्या दरम्यान ज्या एक्झाम होतील त्याच्यामध्ये 100% हा क्वेश्चन असण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा 37वा जिल्हा कोणता आहे? तर उदगीर आणि कुठे आहे? तर लातूर जिल्ह्यामध्ये सध्या तो आहे. ठीक आहे. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील महानगरपालिका कोणत्या शहरात आहे? आता रायगड जिल्ह्यातील महानगरपालिका अलिबागमध्ये नाहीये. त्यानंतर पेणमध्ये, भंडारा किंवा पनवेल असे हे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले. तर मग रायगड मधली जी महानगरपालिका आहे, तर ती कोणत्या शहरामध्ये आहे? तर पनवेल या शहरामध्ये आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. बघा पुढे काय सांगितलंय? महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे प्रमाण सर्वात जास्त असलेला जिल्हा. आता सगळ्यात जास्त वनक्षेत्र हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आपलं गडचिरोली आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त वनक्षेत्र आहे. तर मग बघा आपल्याला ऑप्शनला काय दिलेलं आहे? चंद्रपूर दिलेलं आहे, गडचिरोली दिलेलं आहे, भंडारा दिला आणि गोंदिया दिला. तर मग सर्वात जास्त असलेलं विचारलंय. मग चंद्रपूरपेक्षा सुद्धा सगळ्यात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये वनाचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे. आता सगळ्यात जास्त जर प्रश्न विचारला तर सर्वात कमी सुद्धा विचारू शकतात. मग सर्वात कमी वनक्षेत्र कोणता आहे तर जिल्हा व कमी वनक्षेत्राचा जिल्हा कोणता आहे तर लातूर. जसं सगळ्यात जास्त प्रमाण हे गडचिरोलीमध्ये आहे तसं सगळ्यात कमी लातूर या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. पुढे काय विचारलं बघा. सरकारिया कमिशन हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? आता सरकारिया कमिशन हे आहे तर केंद्र राज्य संबंध या केंद्र आणि राज्याचे जे संबंध असतात किंवा एक वेगवेगळे करार असतात त्यांच्यावरती चर्चा करण्यासाठी किंवा आपल्या ज्या वेगवेगळ्या योजना असतात त्यांच्यावरती काम करण्यासाठी सरकारी या कमिशन हे हे आणि ते कशासाठी येतं? केंद्र राज्य संबंध सुरळीत चालण्यासाठी ते कमिशन आहे. ठीक आहे. पुढे काय सांगितलं? पुढचा क्वेश्चन. जनहित याचिका राज्यघटनेच्या पुढील कलमानुसार दाखल करता येते. आता जनहित याचिका म्हणजे काय? आपले जे मूलभूत कर्तव्य आहेत, मूलभूत हक्क आहेत किंवा मार्गदर्शक तत्व आहेत, त्यांच्यापैकी जे आपले मूलभूत हक्क आहेत, त्यांच्यावरती जर गदायत असेल, तर आपण काय करतो? जनहित याचिका दाखल करतो. मग आता जनहित याचिका आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा देऊ शकतो आणि इमर्जन्सीच्या काळात आपण किंवा नॉर्मल ह्याच्यात सुद्धा उच्च न्यायालयात सुद्धा करू शकतो. बघा मग आता आपल्याला काय काय दिलेत ऑप्शनला? फक्त कलम 32, केवळ कलम 226
कलम 32 आणि कलम 226 दोन्हीनुसार आणि वरीलपैकी नाही. आता आपल्याला काय दिलंय? जनहित याचिका राज्यघटनेच्या पुढील कोणत्या कलमानुसार? आपण कलम 32 म्हणजे सर्वोच्च न्यायालयानुसार सुद्धा जाऊ शकतो आणि कलम 226 म्हणजे उच्च न्यायालय सुद्धा करू शकतो. आपला आन्सर काय येणार आहे? कलम 32 आणि कलम 226 त्या दोन्हीनुसार सुद्धा आपण जनहित याचिका दाखल करू शकतो. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा पुढचा क्वेश्चन काय आहे? फिफा विश्वचषक 2034 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? बघा आता फिफा म्हणजे काय? फुटबॉलच्या ज्या महत्वाच्या मॅचेस असतात, फिफा वर्ल्ड कप खूप फेमस आहे आणि तो सध्या खूप चर्चेत आहे. म्हणजे आता सध्या आपल्या भारतामध्ये जसं क्रिकेटचं क्रेज आहे त्याच प्रमाणामध्ये फुटबॉलचं सुद्धा क्रेज वाढत आहे आणि त्याच्याशी रिलेटेड हा विश्वचषक आहे. आणि 2034चं आयोजन हे कुठे करण्यात आलेलं आहे असं आपल्याला क्वेश्चन विचार. बघा मग ऑप्शनला काय काय दिलं आपल्याला? भारत, चीन, मलेशिया आणि सौदी अरेबिया. तर 2034चं जे आयोजन आहे तर ते कुठे करण्यात आलेलं आहे? तर सौदी अरेबिया या जिल्ह्यामध्ये त्याचं पण आयोजन केलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा आपल्याला पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे? वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषद जागतिक लेवलची परिषद आहे. तर त्याच्यामध्ये त्याचं जे आयोजन आहे ते कुठे करण्यात आलं असं आपल्याला विचारलंय. तेव्हा ऑप्शनला नवी दिल्ली दिलंय, मुंबई दिलंय, पुणे दिलंय, नागपूर दिलंय. तर मग ही जी परिषद आहे तर त्याचं जे आयोजन होतं ते कुठे केलं होतं? तर मुंबईला केलेलं होतं. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस केव्हा साजरा केला जातो? आपल्याला ऑप्शनला काय आहे? 11 डिसेंबर, 12 डिसेंबर, 14 डिसेंबर आणि 15 डिसेंबर. आता कधी साजरा केला जातो? तर 14 डिसेंबरला आपण राष्ट्रीय ऊर्जा दिन साजरा करतो. आता तो का साजरा करतो? कारण की आपली जी ऊर्जा आहे त्याचं महत्व हे आपल्या सगळ्या माणसांना कळलं पाहिजे. त्याची गरज आणि त्याचं जे महत्व हे आपल्याला सगळ्यांना समजलं पाहिजे. त्याच्यासाठी हा आपला राष्ट्रीय ऊर्जा दिवस आपण साजरा करतो. त्यानंतर राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामपंचायतीला मिळालाय? ऑप्शनला काय काय आहे? हिरवे बाजार ग्रामपंचायत, जुन्नर ग्रामपंचायत, ताजवार ग्रामपंचायत, मनाचीवाडी ग्रामपंचायत. आता बघा ह्या वर्षीचा 2024चा जो पुरस्कार भेटलेला आहे तर तो मनाचीवाडी ग्रामपंचायत या त्यांना भेटलेला आहे. बघा सातारा जिल्ह्यातील हे गाव आहे, सध्या खूप जास्त चर्चेत आहेत. ठीक आहे, त्यानंतर त्यानंतर बघा डॉक्टर झाकीर हुसेन भारताचे कितवे राष्ट्रपती होते? तर डॉक्टर झाकीर हुसेन पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे. तर मग तिसरे कोण होते? तर डॉक्टर झाकीर हुसेन हे आपले राष्ट्रपती होते. ठीक आहे, मग आता ते पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते त्यासाठी सुद्धा ते लक्षात ठेवा की पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण असं सुद्धा आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. तर ते कोण येते? डॉक्टर झाकीर हुसेन. ठीक आहे, पुढे जाऊया. भारताच्या परराष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे नाव काय? बघा ऑप्शनला काय काय दिलं आपल्याला? सीबीआय, सीआयए, रॉ आणि मोसाद. तर मग भारताची जी परराष्ट्रीय गुप्तचर संस्था आहे तर ती कोणती आहे? रॉ. ठीक आहे, RAW रॉ. मग आता आपल्याला रॉचा फुल फॉर्म सुद्धा विचारला जातो. मग रॉचा फुल फॉर्म काय आहे? तर रिसर्च अँड अनालिसिस विंग्स हा त्याचा फुल फॉर्म आहे आणि तो सुद्धा बऱ्याच वेळा विचारलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा तारापूर पॉवर प्लांट मध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? कोळसा विद्युत, सौर ऊर्जा, जलविद्युत आणि अणुऊर्जा. तर कोणती ऊर्जा तयार होते? तर अणुऊर्जा ही वीज तयार होते. ठीक आहे, त्यानंतर त्यानंतर बघा भारतीय नौदलाने समुद्री चाच्यांपासून वाचवलेल्या इराणी मासेमारी जहाजाचे नाव काय आहे? तर इराणी जे जहाज आहे त्याचं नाव काय आहे? तर बघा आपल्याला ऑप्शनला काय काय दिलेलं आहे? बायंडोर, कवियन, सहद, अलकंबार. तर मग हे जे वाचवलेलं इराणी जहाज आहे त्याचं नाव काय होतं? तर अलकंबार हे त्याचं नाव आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवा. त्यानंतर बघा जागतिक बुद्धिबळपटू डी गुकेश हा कोणत्या राज्याचा रहिवासी आहे? बघा तो 18 वर्षामध्ये सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरलेला आहे. आपले पहिले सर्वात तरुण बुद्धिबळपटू कोण होते? तर विश्वनाथ आनंद. आणि आता हा डी गुकेश हे आपले काय आहेत? तर दुसरे तरुण बुद्धिबळपटू आहे आणि तो कोणत्या राज्याचा रहिवासी आहे? तर तमिळनाडू या राज्याचा तो रहिवासी आहे. ठीक आहे, त्यानंतर भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक प्रमुख कोण आहेत? तर मग कोण आहेत? बघा आपल्याला ऑप्शनला काय काय दिलेलं आहे? संजीव खन्ना, संजय मल्होत्रा, संजय मूर्ती आणि संजीव
रेड्डी. तर मग कोण आहेत तर संजय मूर्ती हे सध्याचे आपले कॅग आहेत. कॅग म्हणजे कोण? कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. ठीक आहे, फुल फॉर्म लक्षात ठेवा. काय? कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. ठीक आहे. त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर मग बघा 1881, 1911, 1902 आणि 1891. तर गेटवे ऑफ इंडिया कधी बांधण्यात आलेला आहे तर 1911 साली गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आला. त्यानंतर शिवरायांचे 8वे रूप, 8वा प्रताप हे कोणी म्हटले? संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत रामदास आणि संत नामदेव. मग शिवरायांचे 8वे रूप, 8वे प्रताप हे उद्गार कोणाचे होते तर संत रामदास स्वामी यांचे ते उद्गार आहेत. त्यानंतर भारताची राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली? 26/11/1949, 26/11/1947, 15/8/1947 आणि 26/1/1950. आता भारताची राज्यघटना, आता हा पॉलिटीचा खूप महत्वाचा पार्ट आहे. राज्यघटनेवरती 100% क्वेश्चन येतोच. ठीक आहे. मग तो क्वेश्चन आल्यानंतर आपल्याला सहसा ही 26/11/1949, त्याच्यानंतर 26/1/1950 आणि 26/11/1947 आणि 1947. मग आता लागू कधी करण्यात आले म्हटलं 47 आपलं एवढं काही लक्षात येत नाही. ठीक आहे, म्हणजे एवढा काय जवळचा संबंध नसतो. पण 1949 आणि 50 म्हटलं की आपलं नेहमी सगळ्यांचं, जवळपास सगळ्यांचं काय होतं तर कन्फ्युजन होतं. मग आपल्याला काय विचारलंय? लागू कधी करण्यात आली, म्हणजे अंमलात सुरुवात कधी झालेली आहे? तर मग सुरुवात कधी झाली तर 26 जानेवारी 1950 पासून त्याची सुरुवात झाली. ठीक आहे. पुढे पुढे काय सांगितलं बघा, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? आता स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. त्यानंतर नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर नाल सरोवर पक्ष्यांसाठी महत्वाचं अभयारण्य आहे. तर ते कोणत्या राज्यात मध्ये आहे तर गुजरात या राज्यामध्ये नाल सरोवर अभयारण्य आहे. त्यानंतर साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? साखरेचे भंडार म्हणजे सगळ्यात जास्त साखर कुठे उत्पादन केले जाते तर उत्तर प्रदेश या ठिकाणी केली जाते. आणि ऊसाचं उत्पादन आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त होतं, पण ते साखर जे निर्माण करतात तर ते उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे? पुणे, मुंबई, नाशिक आणि नागपूर. तर मग आपले महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे येतात? आता नागपूर हा जो प्रशासकीय विभाग आहे तर त्याच्यामध्ये 6 जिल्हे येतात. आणि तालुके विचारले तरी आपल्याला माहित पाहिजेत. तालुके किती येतात तर 56 तालुके येतात. ठीक आहे. आणि सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता तर ते छत्रपती संभाजीनगर, त्याच्यामध्ये 8 जिल्हे येतात. आणि सर्वात कमी जिल्हे म्हणजे 5 जिल्हे असणारे 3 प्रशासकीय विभाग आहेत. कोणकोणते? आपले पुणे, नाशिक आणि अमरावती हे जे 3 प्रशासकीय विभाग आहेत त्या तिन्हींमध्ये समान 5 जिल्हे आहेत. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. पुढे जाऊया. बघा पुढे काय सांगितलेलं आहे आपल्याला, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा एनसीएल कोठे आहे? तर बघा भरपूर ज्या आपल्या आर्मीच्या जरी संस्था बघितल्या किंवा पोलिस रिलेटेड जरी संस्था बघितल्या तर बऱ्यापैकी तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आणि एनसीएल ही संस्था सुद्धा कुठे आहे तर पुणे जिल्ह्यामध्येच आहे. ठीक आहे. पुढे बघा पुढचा क्वेश्चन काय दिलाय, भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्च पदी भारताचे कोण असतात? भारताची जी सुरक्षा व्यवस्था असते आणि त्या तिन्ही दलांचे जे अध्यक्ष असतात तर ते कोण असतात? आपले राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे अध्यक्ष सुद्धा असतात आणि त्यांची जबाबदारी सुद्धा राष्ट्रपतींवरती सुद्धा असते. ठीक आहे. त्यानंतर आम्ल वर्षा ही खालीलपैकी कोणत्या वायूच्या हवेतील प्रदूषणामुळे होते? मग बघा आम्ल वर्षामध्ये ऍसिडिक रेन हा असं जो आपला जो विषारी पाऊस किंवा आपला जो आम्लयुक्त पाऊस असतो तो कशामुळे पडतो तर NO2 आणि SO2 यांचं जे हवेतील प्रमाण आहे त्याच्यामुळे तो पाऊस पडतो. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर बघा लिंबाच्या रसात कोणते ऍसिड असतात? तर लिंबाच्या रसात कोणते ऍसिड जवळपास आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर लिंबाच्या रसामध्ये कोणते ऍसिड असते तर सायट्रिक ऍसिड हे आपल्या लिंबाच्या रसामध्ये असते. त्यानंतर बघा
30 ते 60 दरम्यान 6चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती? आता जोड्या काढण्यापूर्वी आपल्याला मूळ संख्या कोणकोणत्या ते माहित पाहिजे. मग आपल्याला कुठून कुठपर्यंत पाहिजे, तर 30 ते 60 या दरम्यानच्या पाहिजेत. मग 30 नंतर सुरुवात जर केली तर सुरुवात कुठून होते, तर 31 पासून. बघा 30 नंतर जर सुरुवात केली तर कुठून होईल, 31 पासून. 31 ही झाली पहिली मूळ संख्या. 31 नंतर 32. मग आता कोणत्याच समसंख्या या मूळ संख्येमध्ये येत नाहीत. 31 नंतर 32 येणार नाही. 33 11च्या पाड्यामध्ये येते. 34 समसंख्या आहे. 35 7च्या पाड्यामध्ये येते. 36 परत समसंख्या आहे. मग राहिली कोणती, 37. ठीक आहे. कोणती संख्या येईल, तर 37. 37 नंतर 38 39 40 त्यानंतर येईल ते 41. ठीक आहे. 41 नंतर 42 येणार नाही. मग येईल कोणती, तर 43 येईल. 43 नंतर 44 ही संख्या येणार नाहीये. 45 सुद्धा येणार नाहीये. 46 सुद्धा येणार नाहीये. मग राहिली कोणती संख्या, 47. 47 नंतर 48 येत नाही. 49. ठीक आहे. 7 7 49. 7च्या पाड्यामध्ये येतं त्यामुळे 49 येणार नाही. त्यानंतर 50. 51 येणार नाही. 52 येणार नाही. राहिली कोणती, 53. 53 नंतर 54 नाही येणार. 55 नाही येणार. 56 सुद्धा नाही येणार. 57. ठीक आहे. त्यानंतर 57 नंतर 58 आणि 59 60. मग राहिली कोणती, 59. ही झाली मूळ संख्या. मग असे तसंच 30 ते 60 दरम्यान टोटल किती मूळ संख्या आल्या, मग आपल्या 3 3 6 7 8 मूळ संख्या आल्या. पण आपल्याला ह्याच्यातल्या पण कोणत्या जोड्या पाहिजे, ज्या दोन संख्यांमध्ये 6चा फरक आहे अशा आपल्याला संख्या हव्या आहेत. बघा मग आता 31 ते 37 आहे का 6चा फरक, आहे. म्हणून ती झाली पहिली जोडी. ठीक आहे. त्याच्यानंतर 31 ते 41 नाही येणार. त्याच्यानंतर 37 ते 41 जरी काउंट केलं तरी येते का, नाही येत. मग त्यानंतर बघा 41 ते 43 येईल का, आपल्या 6चा फरक, नाही येत. पण आपण जर 37 ते 43 असं जर बघितलं तर मग 38 39 40 41 42 43 6चा फरक येतोय की नाही, मग ती झाली दुसरी जोडी. त्याच्यानंतर मग परत 41 ते 47 यांच्यामध्ये परत आहे की नाही 6चा फरक, मग ती झाली तिसरी जोडी. त्यानंतर मग 43 47 झाला. 43 53 झालं. 47 ते 53 आहे का 6चा फरक, आहे. 48 49 50 51 52 53 ही झाली चौथी जोडी. त्यानंतर मग 43 ते 57 आहे का 6चा फरक, नाही येत ना. किती येतात, 53. 54 55 56 57 4चा फरक येतोय. मग त्यानंतर 53 ते 59 6चा फरक येतोय. 54 55 56 57 58 आणि 59 ती झाली कितवी जोडी, 5ची. मग अशा किती जोड्या येतील ज्यांच्यामध्ये 6चा फरक आहे, तर 5 जोड्या आपल्याला याच्यामध्ये येतील. मग आहे का ऑप्शनला 5, तर आहे. म्हणून ते झालं आपलं आन्सर. ठीक आहे. पुढे जाऊया. काय सांगितलंय, 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 76 आहे, तर त्यातील सर्वात मोठी विषम संख्या कोणती. आता जेव्हा क्रमवार, ठीक आहे, क्रमवार हा शब्द येतो तेव्हा आपल्याला फॉर्म्युला वापरायची गरज नाही. मग आपल्याला जे सरासरी दिलेली आहे 76 ही काय असते, नेहमी मधली संख्या असते. आणि दुसरी लिंक काय दिलेली आपल्याला, विषम संख्या दिलेल्या आहेत. मग आता 76 तर समसंख्या आहे, मग त्याच्या अगोदरच्या 2 आणि नंतरच्या 2 विषम संख्या काढायच्या. का 4च का काढायच्या, म्हणजे 2 2 का, कारण की आपल्याला 4 सांगितल्यात म्हणून. मग बघा 76च्या अगोदरची विषम संख्या कोणती आहे, 75. 75 अगोदर 73. तशाच नंतरच्या 77 एक येईल. 77 नंतर 79 एक येईल. अशा झाल्या 4. आपल्याला विषम संख्या पाहिजे होती, आपण लिहून घेतलं. आपल्याला काय विचारलंय, तर सर्वात मोठी विषम संख्या कोणती. मग आता ह्याच्यात सगळ्यात मोठी कोणती आहे, 79. म्हणून आपला आन्सर काय ना, 79 ही सगळ्यात मोठी आहे. ठीक आहे. तिसरा ऑप्शन हा बरोबर आहे. चला पुढे जाऊया. नंतरच्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. मग आता स्थानिक किंमत म्हणजे काय, तर ती संख्या, हे जे आपला क्रमांक आहे किंवा ह्या ज्या संख्या आहेत त्या संख्येमध्ये कोणत्या स्थानावरती आहेत, म्हणजे कसं एकक स्थान आहे, दशक आहे, शतक आहे, या पद्धतीनुसार कोणत्या स्थानावरती आहे त्यातला आपल्याला फरक काढायचा आहे. मग बघा आपल्याला 8 संख्या विचारली आहे. मग 8 किती आहेत, बघा 2 आहेत. हा पहिला 8 आणि हा दुसरा 8. आता बघा पहिला जो 8 आहे त्याच्यानंतर किती संख्या आहेत, 3 4 5. ठीक आहे. मग 8 लिहिला आणि 5 संख्या आहेत म्हणून 5 शून्य दिले. मग त्या 8ची किंमत किती झाली,
8 लाख रुपये किंमत झाली म्हणजे त्या स्थानावरती आहे तो. कळतंय काय केलं? बघा 8 नंतर 5 संख्या होत्या म्हणून 5 शून्य दिले. ठीक आहे. मग 5 शून्य जर वाढवले तर मग त्याची किंमत किती झाली? 8 लाख रुपये. म्हणजे जो पहिला 8 आहे त्याची किंमत किती आहे तर 8 लाख आहे. तसंच दुसऱ्याची किंमत काढू. आता बघा दुसरा जो 8 आहे त्याच्यानंतर एकच संख्या आहे. म्हणून 1 शून्य लिहिला. म्हणजे ह्या 8ची किंमत ही 8 लाख आणि ह्या 8ची किंमत ही 80. कळतंय? ते त्या स्थानावरती आहेत त्यामुळे त्यांची किंमत ती तशी आहे. तर आपल्याला त्यातला फरक काढायचा आहे. मायनस 0 मधून 0 गेला 0. ठीक आहे. आता इथे राहिले 8, इथून 7 राहिले, इथे 9, इथे 9, इथे 9 आणि इथे झाले 10. एक 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 उधार घेत आपण हे काय करणार मायनस करणार. जेव्हा 10 मधून 8 जातील तेव्हा राहतील किती 2. हे 9 तसेच राहिले, हे सुद्धा 9 तसेच राहिले आणि हे सुद्धा 9 तसेच राहिले आणि हे 7. किती आले बरं? 7,99,920. हे काय झालं त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक. आहे का आपल्याला ऑप्शनला? 0 दिलाय. त्यानंतर 7,99,000 इथं 13 दिले. हे नाही. इथं 8 दिलंय हे सुद्धा नाही. काय झालं? 7,99,920. हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. एकदम सोपं आहे. त्यानंतर बघा 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? आता 1 ते 20 पर्यंत मूळ संख्या येतील का? आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन इथं झाले असेल की 1 ही संख्या मूळ आहे की नाही. तर ज्यांना माहिती आहे त्यांनी आपलं लक्ष ठेवून केलं असणार आहे. पण बऱ्याच जणांना ज्यांना माहित नाही ते तिथं काय झाले असणार आहे? कन्फ्युज झाले असणार आहे. बघा आता 1 ही मूळ संख्या नाही. पहिली मूळ संख्या कोणती आहे तर 2. 2 ही अशी एकमेव मूळ संख्या आहे जी काय आहे तर सम आहे. ठीक आहे. त्यामुळे ती लक्षात ठेवणं सुद्धा गरजेचं. मग आपल्याला कितीपर्यंत बेरीज काढायची आहे? 20 पर्यंत बेरीज काढायची. मग बघा आता 2 नंतर समसंख्या कोणतीच येणार नाहीये. त्यानंतर येईल 3. 3 नंतर 4 येणार नाही. मग येईल 5. 5 नंतर 6 येणार नाही. त्यानंतर येईल 7. 7 नंतर 8 येणार नाही. 9 3च्या पाड्यात येतो म्हणून 9 येणार नाही. त्याच्यानंतर 10 येणार नाही. मग राहिला कोणता? 11. 11 नंतर 12 सम आहे. 12 येणार नाही. मग येणार 13. 13 नंतर 14 येणार नाही. मग 15. 15 सुद्धा 3च्या पाड्यात येतो म्हणून 15 सुद्धा येणार नाही. 5च्या सुद्धा पाड्यात येतो. त्यानंतर 16 समसंख्या आहे. त्याच्यानंतर 17. 17 नंतर 18 येणार नाही आणि शेवटची 19. अशा संख्यांची आपल्याला काय करायची तर बेरीज करायची. मग बघा बेरीज जर केली 3 आणि 2 झाले 5. 5 आणि 5 10. 10 आणि 7 17. हे 17 आपण इथं लिहून घेतलंय. मग हे 7 हे 8. ठीक आहे. 9 आणि 7 आणि 3 झाले 10. 10 आणि 9 19 आणि हा एक 20. 20 आणि 7 27. 2 हातच्या 3 4 5 6 आणि हा झाला 7. म्हणजे किती आली बेरीज तर 77 बेरीज आली. पहिल्या 20 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आली 77. 78 दिलंय, 75 दिलंय, 86 दिलंय. आपल्याला काय येणार आन्सर 77 हे आन्सर येणार. ठीक आहे. एकदम सोपं आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. बघा पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे? 4 आणि 3 यांचा गुणाकार आणि 5 आणि 10 यांचा भागाकार यातील फरक किती? आता बघा एकदम इझी आहे. शाब्दिक उदाहरण आहे. काय सांगितलंय? 4 आणि 3 यांचा गुणाकार. मग 4 आणि 3चा जर गुणाकार केला तर 4 त्रिक 12 येतात. लिहिले 12. 50 आणि 10 यांचा भागाकार. 50 ला जर 10 ने भागलं तर मग 10 1 10 10 5 50. भागाकार किती आला? 5. यांच्यातील फरक आपल्याला काढायचा. मग 12 मधून 5 गेल्यावरती राहिले किती? 7. 7 काय झालं आपलं आन्सर. आहे का ऑप्शनला 7? नाही. त्यामुळे पहिला आन्सर काय आहे तर बरोबर आहे. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला? एका परीक्षेमध्ये शिक्षकांनी मुलांना एका संख्येची 314 पट संख्या काढण्यास सांगितली. एका मुलाने नजर चुकीने 314 ऐवजी 304 पट काढली. त्या उत्तराची संख्या बरोबर उत्तरापेक्षा 150 ने जास्त होती तर मूळची संख्या कोणती? बघा एकदम सोपं आहे. आपल्याला तुम्ही हे ऑप्शन वरून सुद्धा करू शकता. पण ऑप्शन वरून तुमचा वेळ वाया जाणार. कमीत कमी जर तुम्ही नॉर्मल पद्धतीने 1 किंवा 1.5 मिनिटामध्ये सोडवू शकता किंवा 1 मिनिट खूप होतो. 1 मिनिटामध्ये जरी सोडवलं तर ते आपला वेळ तेवढा वाचतो. पण जर तुम्ही ऑप्शन वाईज जर गेलात तर कमीत कमी 2 ते 3 मिनिटं तरी सहज जातात. ठीक आहे. मग त्यापेक्षा काय करायचं आपल्या रेग्युलर पद्धतीने जायचं. बघा आपल्याला काय सांगितलंय? एकच संख्येची 314 पट. आता ती संख्या कोणती आपल्याला माहित नाही. आपण ती घेतली x. ठीक आहे. त्या संख्येच्या 314 पट करायची होती. मग केली तर किती येणार आहे? 3x छेद
14 ही झाली त्याची बरोबर आन्सर. म्हणजे करेक्ट आन्सर काय होता 3x/14. पण एका मुलाने नजर चुकीने 314 ऐवजी 304 पट केली. म्हणजे जिथं 314 घ्यायचं होतं तिथं त्यांनी किती घेतलं 304 पट घेतलं. तर बघा मग आता त्याचा चुकीचा आन्सर किती आला 3x/4. याला काय पाहिजे होतं 3x/14. पण त्या उत्तराची संख्या बरोबर उत्तरापेक्षा 150 ने जास्त होती. म्हणजेच काय ह्या दोन्ही मधला जो फरक आहे तो किती सांगितला आपल्याला 150 चा फरक सांगितला. मग आता ह्याच्यावरून आपण इक्वेशन तयार करू शकतो की नाही बघा मग काय करणार 3x/14 मायनस 3x/4 बरोबर 150. आता त्यातला फरक 150 म्हणून मायनस 150. ठीक आहे बघा मग आता खाली छेद समान आहेत का नाहीयेत. मग आपल्याला काय करावं लागेल छेद समान करून घ्यावे लागतील. मग काय करणार आता 14 दुने 28 येते आणि 4च्या पॅड्यात सुद्धा 4 चोक 4 सत्ता 28. ठीक आहे म्हणजे आता इथं आपल्याला काय लागतात तुम्ही लसावी काढून सुद्धा सेम करू शकता. मग आता 14चा आणि 4चा जर लसावी काढला तो सुद्धा किती येणार आहे 28च येणार आहे. आणि जर त्यांच्या पाडे जर तुम्ही चेक केले तर दोन्हीच्या पाड्यामध्ये समान संख्या असणारी कोणती आहे 28. तर मग आपण डायरेक्ट करू बघा आता आपल्याला इथं 28 येण्यासाठी 14ला कितीने गुणावं लागेल 2 ने. आता खाली छेदाला जर आपण 2 ने गुणतोय तर मग अंशाला सुद्धा 2 ने गुणावं लागेल. मग आपण काय करणार 3x गुणिले 2 भागिले 14 गुणिले 2 मायनस मग आता 4 ला 7 ने गुणल्यावर ते 28 येते. सेम तसंच 3x ला सुद्धा कितीने गुणावं लागेल 7 ने आणि 4 ला सुद्धा कितीने गुणावं लागेल 7 ने समोर 150. ठीक आहे कळतंय त्याला पाया समान करायचा होता म्हणून आपण असं केलं. बघा मग आता सॉल्व्ह केल्यानंतर 3 दुने 6x मायनस 7 त्रिक 21x भागिले 14 दुने सुद्धा 28 आणि 7 चौक सुद्धा 28. छेद समान झाल्यानंतर आपण एकदाच लिहितो बरोबर 150. लिहिलं मग 21 मधून 6 गेल्यावरती किती राहिले बरं 15 राहिले. मग ते 15x हे 150 28 भागिले होते तिकडे आल्यावरती काय झाले गुणिले 28. ठीक आहे आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. मग x बरोबर हे 150 गुणिले 28 आणि भागिले 15. ठीक आहे हे 15x ला गुणिले होते इकडे आल्यावरती ते भागिले झाले. मग आता 15 एक 15 राहिले किती x बरोबर 28 गुणिले 10 280 म्हणून फायनल आन्सर किती झालं 280. म्हणजे शिक्षकांनी जी संख्या दिली होती ती संख्या कोणती आहे तर 280 ही संख्या आहे. ठीक आहे एकदम इझी आहे. त्यानंतर बघा त्यानंतर बघा पुढची संख्या काय आहे 357 गुणिले 289 ह्यांचा जो गुणाकार आहे तो किती येतोय 1,03,173. तर 103.173 भागिले 2.89. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर सगळ्या ठिकाणी संख्या ते सेम संख्या आहेत बघा 1,03,173 1,03,173 289 289. बघा 289 वर राहिली कोणती संख्या 357. मग आता इथं आन्सर सुद्धा मग आता तिन्ही संख्या त्याच आहेत. ठीक आहे मग आता ह्या तिन्ही पैकी राहिली कोणती संख्या 357 म्हणजे आन्सर मध्ये सुद्धा काय असणार आहे 357च असणार आहे. ठीक आहे मग काय करणार ऑप्शन मध्ये बघायचं 357 आहे का नाहीये त्यामुळे ऑप्शन गेला. इथं आहे 357 इथं सुद्धा आहे आणि इथं सुद्धा आहे म्हणजे या तिन्ही पैकी काय असणार आहे ऑप्शन असणार आहे. बघा मग आता दुसरी गोष्ट काय बघायची इथं पॉईंट नंतर किती घर आहेत 3 इथं पॉईंट नंतर किती घर आहेत 2. मग यातले पॉईंट मधून हे पॉईंट वजा केले राहिला किती म्हणजे पॉईंट नंतर किती घर राहिला एक्स्ट्रा एक घर एक्स्ट्रा. मग खाली ऑप्शन मध्ये बघायचं पॉईंट नंतर एक घर असणारा ऑप्शन कोणता. आता इथे किती आहे एक घर आहे इथे किती आहे 3 इथे किती आहे 4 4 3 हे आन्सर येणार नाही. पॉईंट नंतर किती घर पाहिजे आपल्याला एक पाहिजे म्हणून फायनल आन्सर काय झाला 35.7 हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा 7 व 9 ने भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. आता 7 आणि 9 याने भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती असं आपल्याला विचारलं. मग बघा तुम्ही जर 7 आणि 9चा जर लसावी जरी काढला तर मग लसावी काढून भाग देऊन बघायचा. ठीक आहे ती एक पद्धत किंवा दुसरी पद्धत
आता आपल्याला ज्या संख्या आहेत 7 आणि 9 त्या दोन्हींच्या कसोट्या माहित पाहिजे आपल्याला. जर एकाची जरी कसोटी माहित असेल तर आपण त्याचा आन्सर काढू शकतो. मग आता बघा 9 ची कसोटी काय आहे? 3 ने जर भाग गेला तर 9 ने भाग जाणार आहे. आणि 3 ची कसोटी काय आहे मग? आपल्याला ज्या संख्या दिल्यात त्या संख्यांची जर बेरीज केली तर बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर मग आपल्याला ती म्हणजे त्या संख्येला 9 ने भाग जाऊ शकतो. मग बघा आता ह्याच्यातल्या जर आपण संख्या घेतल्या आणि बेरीज जर केली किती येईल? 3 आणि 1 4, 4 आणि 6 10, 10 आणि 4 14, 15 16 17. 17ला 3 ने भाग जातो का? नाही जात, म्हणून हा ऑप्शन येणार नाही. सेम तसंच आता 9 ने जात नाही म्हणजे 7 ने जाऊन तरी उपयोग आहे का? नाहीये, त्यामुळे तो ऑप्शन कट केला. त्यानंतर इथे बघायचं 7 8 9 9 14, 14 आणि 2 16, 16 ने 17 परत 17ला 3 ने भाग जातो का? नाही, त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन येऊ शकत नाही. मग इथं 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 19 20, 21, 21 आणि 6 27. आता बघा इथं 9 ने भाग जातोय म्हणजे 9 ने भाग जातोय. मग आता इथं काय करायचं आपल्याला? 7 ने भाग जातोय ते सुद्धा क्रॉस चेक करायचंय. मग आता बघा 75 636 अशी संख्या आहे. आता 9 ने तर भाग जातोय पण 7 ने सुद्धा जातोय का ते आपल्याला क्रॉस चेक करायचंय. मग 7 ने जर भाग द्यायला गेलो 7 एका 7 दोन संख्या आहेत म्हणून 0 7 8 56. ठीक आहे. त्याच्यानंतर मग परत 7 5 35 राहिला किती? 1 पॉइंट दिला 071. पूर्ण भाग जायला पाहिजे. पूर्ण भाग गेलाय का? नाही. त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन येणार नाही. मग राहिला कोणता ऑप्शन? चौथा. त्यामुळे आन्सर काय येणार? यापैकी नाही. ठीक आहे. पुढे जाऊया. बघा 2 संख्यांचा गुणाकार 252 आहे. त्यांचा मसावी 6 आहे तर लसावी किती? मग आता प्रत्येक पेपरला हे गणित आहे. प्रत्येक पेपरला गणित येत आहे. आपल्याला काय करायचंय? 2 संख्यांचा गुणाकार 252 तर त्यांचा मसावी किती? मग फॉर्म्युला काय आहे? 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. हा काय झाला आपला फॉर्म्युला. मग आपल्याला 2 संख्यांचा गुणाकार दिलेला आहे किती? 252. 252. त्यानंतर आपल्याला मसावी दिला आणि लसावी काढायचा आहे. लसावी समजा जर आपण x घेतला, मसावी किती दिलाय? 6 आपल्याला दिलेला आहे. बघा मग हे 252 x या साईडला ठेवला 6 गुणिले होता या साईडला आल्यावरती तो भागिले झाला 6 1 6 6 चौक 24 एक राहिला 6 दुने 12 x ची व्हॅल्यू किती आली तर 42. हा झाला त्यांचा लसावी. ठीक आहे. बघा आहे का ऑप्शनला आपल्याला 42 आहे म्हणून फायनल आन्सर येणार 42 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला? 17चा चौथा घात प्लस 19चा तिसरा घात. आता बघा एकदम सोपं आहे. आपल्याला काय दिलंय? 17चा चौथावा घात म्हणजेच काय? 17 गुणिले 17 गुणिले 17 म्हणजे 17चा 4 वेळा गुणाकार म्हणजे 17चा चौथा घात. तसंच 19चा 3 वेळा गुणाकार म्हणजे 19चा तिसरा घात. ठीक आहे. मग आता त्याच्यात सुद्धा प्रत्येक वेळेस 17ने गुणण्यापेक्षा आपल्याला 17चा वर्ग तर सगळ्यात पाठ असतो. मग आता 17 गुणिले 17 म्हणजे किती झाला? 289. तसंच 17 गुणिले 17 किती झाले? 289. तसंच 19चा वर्ग किती आहे? 361. ठीक आहे. म्हणजे आपल्याला वर्ग तर पाठ आहेत. मग आपण काय करणार? 289 गुणिले 289 प्लस 361 गुणिले 19. ठीक आहे. मग आता फक्त काय करायचं? 289 गुणिले 289 गुणाकार करून घेऊ. 99 81 8 आला 8 9 72 72 आणि 8 80 शून्य लिहिले 8 9 दुने 18 19 20 21 22 23 24 25 26 लिहिले प्लस 8 9 72 7 दिला 88 64 65 66 67 68 69 70 71 एक लिहिले 7 8 दुने 16 17 18 19 20 21 22 23 लिहिले प्लस परत
9 दुने 18, एक हातच्या दिला, 8 दुने 16 ने 17, एक हातच्या दिला, 2 दुने 4 आणि 1 5. ठीक आहे, 1 हा 2, 6 ने 1 झाले 7, 7 आणि 7 14 ने 15, एक हातच्या 3, 3 आणि 2 5. ठीक आहे, 5 आणि 8 13, एक हातच्या 5 6 7 आणि हा एक 8. म्हणजे यांचा गुणाकार किती आला? 83,521. इथे लिहिले 83,521. आता प्लस आपल्याला कुठचे घ्यायचे आहेत? 361 गुणिले 19. त्यांचा गुणाकार करून घेऊ. 9 एक 9, 6 9 54, 5 हातच्या दिला, 9 त्रिक 27, 28 29 30 31 32. लिहिले प्लस 6 एक 6, 3 एक सॉरी 1 एक 1, 6 एक 6, 3 एक 3. हे झाले 9, 4 आणि 1 झाला 5, 6 7 8 आणि हे झाले 3 आणि 3 6. यांचा गुणाकार किती आला? 6,859. ठीक आहे, इथे लिहिले आपण 6,859. त्याच्यानंतर काय करायचे? त्यांची बेरीज. ठीक आहे, बेरीज करून घेऊ आपण. बेरीज किती येते बघा? 6,859. बेरीज करायची आहे. 9 आणि 1 10, एक हातच्या 5 6 7 आणि 1 8, 8 आणि 5 13, एक हातच्या 6 आणि 4 10, एक हातच्या 9. म्हणजेच काय आलं आपलं फायनल आन्सर? 90,380. आहे का ऑप्शनला 90,380? आहे. पहिलाच ऑप्शन आहे, म्हणजे पहिला ऑप्शन हा बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघ ए प्लस बी स्क्वेअर फॉर्म्युला आहे. ए प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय असतं आपलं आन्सर? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab किंवा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असं सुद्धा आपण लिहू शकतो. ठीक आहे, दोन्ही बरोबर आहे. मग बघा इथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे, पण प्लस 2ab आहे का? नाहीये, त्यामुळे ऑप्शन नाही येणार. इथं फक्त 2ab आहे, त्यामुळे हा सुद्धा नाही येणार. इथं मायनस ab, त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन येणार नाही. राहिला एकच ऑप्शन, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. हे झालं आपला फायनल आन्सर. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा काय सांगितलंय? 5 जा सिम्प्लिफिकेशनचं आहे, एकदम सोपं आहे. काय करणार? पहिल्यांदा या पद्धतीने लिहून घ्यायचं. 5/6 भागिले 1/2 प्लस 2/3 मायनस 1/3 बरोबर किती? आता असं आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. बघा मग आता हा जो 1 आहे तो 5 ला भागिले असणार आणि 2 जो आहे तो 6 ला भागिले असणार. मग बेक बे बेत्रिक 6. आता 1 खाली असो किंवा नसो आपल्याला काही फरक पडत नाही. आपण हे कसं लिहू शकतो? 5/3 या पद्धतीने लिहू शकतो. प्लस 2/3 या पद्धतीने लिहू शकतो. मायनस 1/3. आता अधिक किंवा वजाबाकी जेव्हा गणितामध्ये असते तेव्हा आपल्याला काय करावं लागतं? पाया समान करावा लागतो. पण ह्या गणितामध्ये ऑलरेडी पाया समान केलेला आहे, त्यामुळे आपल्याला समान करायची गरज आहे का? नाही. त्यामुळे आपण काय करणार? 5 आणि 2 किती झाले? 7. 7 मायनस 1 किती झाले? 6. लिहिले आणि छेद समान झाल्यावरती आपण एकच लिहितो. ठीक आहे, मग 3 एक 3 आणि 3 दुने 6. मग आन्सर किती आला आपलं? 2. आहे का ऑप्शनला आपल्याला 2? आहे. चौथा ऑप्शन काय आहे तर बरोबर आहे. ठीक आहे, कळतंय? एकदम इझी आहे. एकदम आरामशीर आपण प्रॅक्टिस जर केली तर गणित एकदम सोपं आहे. ठीक आहे, त्यानंतर एका वर्गात 75 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 7 वर्ष इतके आहे. शिक्षकाचे वय मिळवले तर त्यांची सरासरी 7.5 वर्ष होते. तर वर्ष त्यामध्ये शिक्षकाचे वय काय? तर सरासरी म्हणजे 100% गणित नसणारच. ठीक आहे, खूप महत्वाचा टॉपिक आहे. मग आता बघा एकदम सोपं आहे. आपल्याला काय सांगितलंय? एकूण विद्यार्थी किती होते? 75. बघा काय सांगितलं आपल्याला? एकूण विद्यार्थी किती होते? 75. आणि त्या 75 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती सांगितलंय? 7. आता सरासरी सांगितलं, आपण गुणाकार करून काय काढतो? त्यांची एकूण वर्ष काढतो वयाची. ठीक आहे, मग गुणाकारचं केलं 7 35, 3 7 7 49, 50 51 52 किती झाले बरं? 525. हे काय झालं? फक्त विद्यार्थ्यांचं वय झालं. ठीक आहे, मग आता शिक्षक जर त्याच्यामध्ये ऍड झाले तर अगोदर किती शिक्षक विद्यार्थी होते? फक्त 75. शिक्षक ऍड झाल्यामुळे ते किती झाले आता? 76 जण झाले. ठीक आहे, मग आता शिक्षक ऍड झाल्यानंतर सरासरी किती झाली बरं? 7.5 झाली. म्हणून इथं आपण कितीने गुणणार? 7.5 ने गुणणार. आता त्याच्यात काय होईल? शिक्षकांचं वय
ऍड होऊन त्यांच्या वयाची वर्ष आपल्याला भेटतील. ठीक आहे, मग बघा गुणाकार जर केलं 76 गुणिले 7.5, 6 पंचे 30, 3 हातच्या 7 पाचा 35, 36 37 38 लिहिले, प्लस 7 सकून 42 लिहिले, 7 साती 49. ठीक आहे, 50 51 52 53 लिहिले. बघा मग हे 0 8 आणि 2 10, 1 हातच्या 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि हे 5. पॉईंट नंतर एक घर होतं म्हणून पॉईंट दिला. म्हणजेच गुणाकार किती आला आपला 570. हा झाला आपला गुणाकार. मग बघा आता ह्यामध्ये फक्त कितीचा फरक आहे, एक शिक्षक वाढल्यामुळे त्यांचं वय त्याच्यामध्ये ऍड झालं. एका शिक्षकाचं वय त्याच्यामध्ये आहे. मग 570 मायनस 525 मायनस 525 कितीचा फरक येतो बरं, 5चा. 6 मधून 2 गेले 4 आणि हे 0. म्हणजेच काय थोडक्यात शिक्षकाचं वय किती आलं तर 45 वर्ष हे झालं शिक्षकांचं वय. ठीक आहे, का ऑप्शनला 45 आहे, दुसरा ऑप्शन हा बरोबर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. बघा पुढचा क्वेश्चन काय सांगितलं आपल्याला, गणेशला गणितात 150 पैकी 105 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले. आता टक्केवारी पण खूप महत्वाचं आहे. तर कोणताही क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितला तर टक्केवारीमध्ये 2 ते 3 गणित ही हमखास येणार म्हणजे येणारच. ठीक आहे, आणि टक्केवारी काढणं म्हणजे इतकं पण अवघड नाही, एकदम सोपी गोष्ट आहे. आपण कसं काढणार बघा, आता 150 पैकी, ठीक आहे, 150 पैकी किती गुण भेटलेले आहेत त्याला 105. ठीक आहे, तसंच टक्के आपण किती पैकी काढतो बरं, 100 पैकी काढतो की नाही. 150चे म्हणजेच 100 पैकी किती, 150 पैकी जर 105 तर 100 पैकी किती, इतकं सोपं ते कॅल्क्युलेशन आहे. बघा 150 गुणिले x किती झाले 150x, तसंच 105 गुणिले 100 फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय, किती येणार आहे बरं 105 गुणिले 100. ठीक आहे, लिहिले. हे x बरोबर किती येतील, हे 105 गुणिले 100, हे जे 150 गुणिले होते ते काय झाले इकडे आल्यावरती भागिले झाले. 0 0 गेला, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 3 एक 3, 3 त्रिक 9, एक राहिला 3 पाची 15. ठीक आहे, 35 दुने 70, किती टक्के पडले म्हणजे त्याला 70% त्याला एकूण भेटले. आहे का 70 आहे, दुसरा ऑप्शन हा बरोबर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. एका संख्येचे 30% म्हणजे 12.6 होतात तर ती संख्या कोणती. सेम तेच कॅल्क्युलेशन आहे, जिथं आपण आता 100 घेतले होते तिथं आपल्याला किती घ्यायचे 30% घ्यायचे. बघा मग काय करणार आपण, एका संख्येचे 30%, बघा 30%ला किती सांगितले 12.6, तर ती पूर्ण संख्या काढायची आहे. आता सेम टक्के आपण किती पैकी काढतो 100 पैकी, तसंच 30% म्हणजे जर 12.6 असेल तर 100% म्हणजे पूर्ण संख्या किती. ठीक आहे, 30 गुणिले x 30x, 12.6 गुणिले 100, आपल्याला x काढायची आहे 126 गुणिले 100 आणि खाली 30. आता जेव्हा पॉइंट असतो तो पॉइंट घालवण्यासाठी वरती पॉइंट नंतर किती घरे एकच आहे, मग तो घालवण्यासाठी तेवढा आपण खाली काय करतो शून्य वाढवतो. मग हे 2 शून्य या 2 शून्याला कट झाले, 3 एक 3, 3 चौक 12 आणि 3 दुने 6. आपला आन्सर किती आला, ती पूर्ण संख्या किती आहे तर 42 ही पूर्ण संख्या आहे का 42 आहे, चौथा ऑप्शन हा बरोबर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. एका वस्तूच्या छापील किमतीवर 10% सूट देऊनही एक विक्रेता 20% नफा मिळवतो. जर त्या वस्तूची खरेदी किंमत 600 रुपये असेल तर तिची छापील किंमत किती. बघा एकदम सोपं आहे, यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल. फॉर्म्युला कोणता आहे तर छापील किंमत भागिले खरेदी किंमत बरोबर 100. आता ही जी आपली छापील किंमत असते त्याच्यावरती आपल्याला नफा होतो म्हणून अधिक, मग आता आपल्याला नफा दिलेला असणार आहे, नफा आणि खाली सूट म्हणजे आपल्याला तोटा होतो म्हणून 100 मायनस सूट. मग आता आपल्याला यातल्या कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या फक्त आपल्याला लिहून घ्यायच्या. मग आपल्याला काय सांगितलंय, एका छापील किमतीवर 10% सूट दिली, मग आपल्याला छापील किंमत काय करायची आहे
काढायची आहे. ठीक आहे, म्हणून आपण तिथं एक्स लिहिला. खरेदी किंमत दिली आहे का आपल्याला? दिलेली आहे. किती? 600 रुपये खरेदी किंमत आहे, म्हणून आपण इथे लिहिले 600. ठीक आहे, मग 100 अधिक नफा. मग नफा किती टक्के दिलेला आहे? 20% नफा मिळतो, म्हणून इथे लिहिले 20. आणि सूट किती दिलेली आहे? 10. ठीक आहे, सूट इथे लिहिले 20. 20 आणि सूट 100 मायनस 10 लिहिले. बघा मग आता फक्त काय करायचं आपल्याला? सॉल्व. हाय एक्स लिहिले. ठीक आहे, 100 मधून 10 गेल्यावर राहिले किती? 90. इथं झाले 120, इथे झाले 90 आणि इथे झाले 600. ठीक आहे, सॉल्व करून लिहिला. मग आता हे जे 90 होते ते इकडे गेल्यावर एक्स ला गुणिले झाले, म्हणजेच किती झाले? 90 एक्स झाले. आणि हे जे 120 होते त्याला हे 600 काय झाले? गुणिले झाले. ठीक आहे, आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे. हे 120 गुणिले हे 600 आणि भागिले 90. ठीक आहे, आपल्याला एक्स ची किंमत काढायची होती म्हणून सगळे त्या बाजूला घेतले सॉल्व करून आणि या साईडला फक्त एक्स ठेवला. मग आता सॉल्व करायचं. हा शून्य ह्या शून्याला कट झाला. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 एक 3, 3 दुने 6, राहिले किती? 4 दुने 8 आणि हे पुढचे दोन 0. म्हणजेच काय? त्या वस्तूची जी खरेदी किंमत जी वस्तूची छापील किंमत आहे तर ती किती आहे? तर 800 रुपये आहे. बघा पहिलाच ऑप्शन आहे 800चा, म्हणून ते झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा पुढे काय सांगितलंय? 12 सेकंदात एक पोळी लाटून होते, तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील? एकदम सोपं आहे. याला एवढं तर त्याला किती? एकदम क्रॉस मल्टिप्लिकेशनचं गणित आहे. 12 सेकंदात एक पोळी. ठीक आहे, 12 सेकंदात एक पोळी, तर अर्ध्या तासात. मग आता आपल्याला जेव्हा कॅल्क्युलेशन करायचं असतं तर युनिट काय लागतात? सेम. इकडे जे एका पोळीचं जे कॅल्क्युलेशन दिले ते कशात दिलेलं आहे? सेकंदामध्ये दिलेलं आहे. आणि आपल्याला जे आन्सर काढायचंय ते तासामध्ये दिलेलं आहे. मग तासाचं आपण मिनिट मध्ये करणार. अर्धा तास म्हणजे किती मिनिट असतात? 30 मिनिट. आणि 30 मिनिटला आपण आता सेकंदात कन्वर्ट करावं लागेल का? कारण की आपलं जे हे इक्वेशन आहे ते कशात दिलेलं आहे? सेकंद मध्ये दिलेलं आहे. मग 30 गुणिले किती करणार आपण? 60. ठीक आहे, 7 18 आणि हे 2 0. म्हणजेच काय? अर्धा तास म्हणजे किती सेकंद होतात? तर 1800 सेकंद होतात. मग 12 सेकंदात जर एक, तर 1800 सेकंदाला किती? असं झालं ते इक्वेशन. मग 12 गुणिले एक्स केले किती झाले? 12x. आणि 1800 गुणिले 1 केल्यावरती किती झाले? 1800. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग हे 1800 भागिले 12. ठीक आहे, बेसक 12, 92, 18, 3 दुने 6, 3 त्रिक 9, बेक बेक एक राहिला, बेपंचे 10. किती पोळ्या होतील बरं अर्ध्या तासामध्ये? तर 150 पोळ्या तयार होतील. ठीक आहे, एकदम सोपं आहे. का ऑप्शनला 150 आहे? दुसरा ऑप्शन हा बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर 46वा गणित. काय सांगितलंय? माणसांच्या एका गटात 40 जोडपी आहेत. उरलेले लोक एकटेच आहेत. एकट्या पुरुषांचे एकट्या स्त्रियांशी असलेले गुणोत्तर 2:1 आहे. आणि पुरुषांच्या संख्येचे स्त्रियांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर 3:2 इतके आहे. तर पुरुषांची एकूण संख्या किती? बघा वयवारी टाईपचा क्वेश्चन आहे, फक्त थोडासा फिरवून विचारलेला. आपल्याला काय दिलेलं आहे? माणसांच्या एका गटात 40 जोडपी. आता 40 जोडपी म्हटल्यावरती 40 स्त्रिया आणि 40 पुरुष असं कॅल्क्युलेशन. जोडपं म्हणजे स्त्री आणि पुरुषाचं असतं. ठीक आहे, मग काय झालं? 40 पुरुष आणि 40 स्त्रिया. ठीक आहे, त्यानंतर पुढे काय सांगितलंय? एक एक पुरुषांचं म्हणजे सिंगल, ज्यांचं लग्न झालेले नाहीये ते, अशा पुरुषांचं एकट्या स्त्रियांशी असलेले गुणोत्तर किती आहे? 2:1 आहे. बघा सिंगल पुरुष आणि सिंगल स्त्रिया असं आपण कॅल्क्युलेशन करू. मग सिंगल पुरुष आणि सिंगल स्त्रिया यांचा रेशो किती दिलाय? 2x:1x. ठीक आहे, ठीक आहे, तर मग सिंगल पुरुष त्यांचा रेशो किती झाला? 2x. आणि सिंगल स्त्रिया यांचा रेशो किती झाला? 1x. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे? पुरुषांच्या संख्येचे स्त्रियांशी म्हणजे टोटल ह्या जोडप्यामधले पण पुरुष आणि जोडप्यामधल्या स्त्रिया एकत्र जर केले, सिंगल पुरुष प्लस सिंगल
आपले जे जोडप्यांमधले पुरुष असं टोटल पुरुष आणि टोटल स्त्रिया यांचा एकत्रित रेशो आपल्याला दिलेला आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, तो जोडप्यामधले 40 पुरुष याच्यामध्ये ऍड केले, तसंच जोडप्यामधल्या 40 स्त्रिया सुद्धा याच्यामध्ये ऍड केल्या आणि असं ऍड करून रेशो किती दिलेला आपल्याला 3:2 असा रेशो दिलेला. मग आता आपल्याला जर असा रेशो माहित असेल आणि आपल्याला जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर आपण एवढ्यावरून एक्स ची व्हॅल्यू काढून आपण ते डायरेक्ट पुरुष किती ते काढू शकतो. ठीक आहे, मग काय करणार आपण 2 ने इकडे मल्टिप्लाय केलं पूर्ण याला. ठीक आहे, मग हे 2 आणि 2x प्लस 40 बरोबर 3 ने इकडे मल्टिप्लाय केलं 1x प्लस 40 लिहिलं. फक्त काय केलंय क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. मग 2 ने पूर्ण कंसाला गुणून घेऊ. 2 दुने 4x प्लस 4 दुने 8 आणि हे 0. तसंच 3 एक 3x प्लस 4 त्रिक 12 असे किती झाले 120. मग आता 4x x एका बाजूला घेतले 3x ह्या साईडला आल्यावरती मायनस 3x झाले आणि हे 120 हे अधिक 80 तिकडे गेल्यावरती वजा 80 झाले. 4x मधून 3x गेल्यावरती राहिले किती 1x बाकी राहिला. ठीक आहे, मग 120 मधून 80 गेल्यावरती राहिले किती 40. म्हणजेच काय थोडक्यात x ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 40 ही x ची व्हॅल्यू भेटली. पण आपल्याला काय काढायचं आहे पुरुषांची एकूण संख्या किती. मग एकूण पुरुषांचा रेशो किती दिलेला आहे 3x. किती दिलेला आहे 3x दिलेला आहे. मग x ची व्हॅल्यू आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची. 3x 3 गुणिले 40 किती आलं 4 त्रिक 12 आणि हा 0 आन्सर किती आलं 120. म्हणजेच काय टोटल पुरुष किती आहेत तर 120 पुरुष त्यामध्ये आहेत. तिसरा ऑप्शन हा बरोबर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा आता पुढे काय सांगितलं आपल्याला 40 मजूर 60 दिवसात 30 खंदक खणतात तर 20 मजुरांना 15 खंदक खणण्यास किती दिवस लागतील. आता बघा एकदम सोपं आहे, काळकाम मजूरचं एक गणित आहे. आता काळकाम मजूर म्हटलं तर आपल्याला एकच फॉर्म्युला आहे M1 T1 D1 डिवाइड बाय W1 इज इक्वल टू M2 T2 D2 डिवाइड बाय W2. ठीक आहे, तर याच्यात सुद्धा आपल्याला त्यांच्या कामाचे तास दिलेले आहेत का नाहीत दिलेले, त्यामुळे आपण T1 घेण्याची गरज नाही. जर T1 दिलं असतं कामाचे तास एका वर्क म्हणजे हे जे पहिले असतात हे पहिली कंडिशन आणि ही जी आहे ती दुसरी कंडिशन. एका जरी कंडिशन मध्ये आपल्याला जर तास दिले तर आपल्याला दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा ते घेणं गरजेचं आहे. पण आपल्याला पहिल्या ह्याच्यात सुद्धा तास दिलेले नाहीत आणि दुसऱ्या ह्याच्यात सुद्धा तास दिलेले नाहीत, त्यामुळे ते नाही घेतलं तरी चालेल. मग बघा आता पहिल्या कंडिशन मध्ये मजूर किती दिलेत आपल्याला 40 लिहिले 40. त्याच्यानंतर त्यांना किती दिवस लागतात बरं ते 7 काम करण्यासाठी 60 दिवस म्हणून 60 लिहिले. आता वर्क W म्हणजे काय असतं वर्क. मग आता यांना किती खंदक खणायचे तर 30 म्हणजे त्यांना किती काम करायचंय 30 खंदकचं इतकं काम त्यांना करायचं. मग आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्याच्यात मजूर किती दिलेले आहेत त्यांनी 20 म्हणून ते झाले 20 मजूर. त्यानंतर दिवस मग आता त्यांचे दिवस आपल्याला काढायचे म्हणून इथे किती लिहिले D2 डायरेक्ट लिहिलं. मग आता ह्यांना काम किती आहे त्यांना किती खंदक खणायचे होते 30 यांना किती खणायचे 15 म्हणून यांचं काम किती आहे फक्त 15 खंदक खणण्याचं काम आहे. झालं, सगळ्या गोष्टी लिहून घेतल्या. मग बघा हे 40 गुणिले 60 हे 15 भागिले होते इकडे गेल्यावरती ते झाले गुणिले. तसंच मग इथं फक्त आपल्याला D2 हवाय. हे 30 हे 20 काय होते D2 ला गुणिले होते इकडे आल्यावरती ते भागिले झाले. ठीक आहे, आपल्याला दिवस काढायचे म्हणजेच D2 काढायचा. आपण काय करणार हे 30 एक 30 30 दुने 60 20 एक 20 20 दुने 40 15 दुने 30 आणि 30 दुने 60 म्हणजेच त्यांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील बरं 60 दिवस लागतील. आहे का ऑप्शनला आपल्याला 60 आहे म्हणजे आपला आन्सर काय आहे तर बरोबर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा पुढचं गणित काय दिलंय ताशी 30 किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी सिग्नलच्या खांबास 42 सेकंदात ओलांडून गेली तर आगगाडीची लांबी किती मीटर असावी. एकदम सोपं रेल्वेचं गणित आहे. रेल्वे म्हटलं की आपल्याला एकच फॉर्म्युला कोणता अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. अंतर बरोबर वेळ गुणिले वेग गुणिले 518. ठीक आहे, हा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आपल्याला काय सांगितलंय ताशी 30 किलोमीटर वेगाने म्हणजेच गाडीचा वेग किती दिलेला आहे आपल्याला 30 दिलेला आहे.
लिहिले 30. त्यानंतर काय सांगितलंय, एक आगगाडी सिग्नलच्या खांबास. आता बघा त्याच्यात फक्त काय करायचंय, आता जर रेल्वे असते, रेल्वेला स्वतःचं अंतर असणार आहे. ठीक आहे, ते आपल्याला घ्यावं लागेल आणि तेच आपल्याला काढायचं. याच्यामध्ये आपल्याला अंतर काढायचं आहे. त्याच्यानंतर आता जर सिग्नलचा खांब आहे, लाईटचा जसा खांब असतो तसं सिग्नलचा खांब, त्यांना अंतर असतं का स्वतःचं? नाही. त्यामुळे त्यांचं अंतर ऍड करायची गरज आहे का? नाही. ठीक आहे. पुढे काय सांगितलं, 42 सेकंदात ओलांडून गेली. म्हणजेच वेळ किती आहे? 42 सेकंद. लिहिली सगळी माहिती. आता फक्त सॉल्व्ह करायचं बघा. 3 एक 3, 3 स 18, बेत्रिक 6, बेपंचे 10. 3 एक 3, एक राहिला 3 चौक 12. राहिले किती? 14. हे 5 आणि हे 5. ठीक आहे. 14, 5 आणि ते 5. मग किती येतील? हे 14 आणि 5 गुणिले 5 म्हणजे 25. ठीक आहे. मग 14 गुणिले 25 गुणाकार करून घेऊ आपण. 5 चोक 20, 2 हातच्या 5 एक 5, 6 7 प्लस 4 दुने 8 आणि बे एक बे. किती झाले? 7 7 14, 15 एक हातच्या 3. म्हणजेच काय, रेल्वेचं जे अंतर आहे ते किती आलं आपलं? 350. हे झालं आपलं फायनल आन्सर. आहे का 350? आहे. दुसरा ऑप्शन हा बरोबर आहे. ठीक आहे. एकदम इझी आहे. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन काय सांगितलाय, 12 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या घनाचे पृष्ठफळ काढा. तर घनाचे, आता बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे की 12 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या घनाचे पृष्ठफळ. आता घनाच्या पृष्ठफळाचा फॉर्म्युला काय आहे बघा, घनाचे पृष्ठफळ, घनाचे पृष्ठफळ बरोबर 6a². हा काय झाला, घनाच्या पृष्ठफळाचा फॉर्म्युला. आता a म्हणजे काय असतं, बाजू, आणि बाजू आपल्याला दिलेली किती? 12 सेंटीमीटर. आपण घेतले 6 गुणिले 12. तर वर्ग म्हणजेच काय, 12चा 2 वेळा गुणाकार, 12चा वर्ग. मग आता गुणाकार जर केला, हे 6 गुणिले 12चा वर्ग किती येईल? 144. 4 7 24, 2 हातच्या 4 24 25, 26 आणि 2 हातच्या 6 एक 6, 7 आणि, म्हणजेच काय, त्या घनाचे पृष्ठफळ किती आलं तर 864 सेंटीमीटर स्क्वेअर. आहे का 864 सेंटीमीटर स्क्वेअर? आहे. पहिलाच ऑप्शन आहे, त्यामुळे आन्सर बरोबर आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौरस मीटर आहे, तर त्या वर्तुळाचा परिघ किती मीटर आहे? तर वर्तुळाचे दोन फॉर्म्युले आपल्याला 100% पाठच पाहिजे. म्हणजे कोणता? क्षेत्रफळ आणि दुसरा म्हणजे परिघ. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ, त्याचा फॉर्म्युला काय आहे बरं? पाय आर स्क्वेअर. हा काय झाला, आपल्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला. आता आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 154. ठीक आहे. पायची व्हॅल्यू किती आहे? 22/7. आता हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आर ची किंमत म्हणजे त्रिज्या भेटून जाईल. ठीक आहे. मग आता त्रिज्या भेटली म्हणजे आता बघा काय करणार आपण, हे 154 7 भागिले होते, इकडे आल्यावरती 154 ला ते गुणिले झाले, ह्या साईडला आर स्क्वेअर राहिले, 22 गुणिले होते, इकडे आल्यावरती भागिले झाले. 22 एक 22 किंवा 11 दुने 22, 11 एक 11. राहिले किती? 4. 11 चोक 44. बे एक बे, बे साती 14, साती साती 49. म्हणजेच काय, आर ची व्हॅल्यू आर स्क्वेअर, त्याची व्हॅल्यू जर 49 आली तर मग आर म्हणजे त्रिज्या किती आली आपली? 7 ही झाली त्रिज्या. पण आपल्याला त्रिज्या विचारली का? नाही. आपल्याला काय विचारलं? त्या वर्तुळाचा परिघ. आणि वर्तुळाचा परिघ त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, वर्तुळाचा परिघ त्याचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर. हा काय झाला, वर्तुळाच्या परिघाचा फॉर्म्युला. बघा मग आता वर्तुळाचा परिघ आपल्याला काढायचा आहे. 2 पायची व्हॅल्यू 22/7 आणि त्रिज्या, त्रिज्या किती आली आपली? 7 आली. ते 7 लिहिले आपण. 7 7 गेले, 22 दुने 44. म्हणजेच काय, त्या वर्तुळाचा परिघ किती आहे तर 44 सेंटीमीटर इतका आहे. आहे का ऑप्शन आपल्याला 44? आहे. म्हणून ते ऑप्शन बरोबर. ठीक आहे. एकदम इझी आहे. त्यानंतर पुढे जाऊया. बरं. पुढे काय दिलं आपल्याला क्वेश्चन, 88 किलोमीटर जाण्यासाठी एका चाकाचे 1000 फेरे पूर्ण होतात, तर त्या चाकाची त्रिज्या किती? बघा 88 किलोमीटर, बघा
88 किलोमीटर गेल्यानंतर त्या चाकाचे 1000 फेरे पूर्ण होतात. मग आता एका फेऱ्याचं जर आपण अंतर काढलं तर आपल्याला ते काय भेटणार आहे बरं? त्या चाकाचा परिघ भेटणार आहे. ठीक आहे. मग आता बघा, इथून जर आपण त्यांचं टोटल 88 किलोमीटर असं ते अंतर दिलेलं आहे. किती फेऱ्यांचं? 1000 फेऱ्यांचं ते अंतर दिले. आपल्याला एका फेरीचं जर अंतर काढायचं असेल तर ते किलोमीटरचं कशात घ्यावं लागेल आपल्याला? मीटरमध्ये. मग 88 किलोमीटर म्हणजेच किती झाले बरं? 88,000 मीटर. ठीक आहे. मग आता एका फेऱ्याचं अंतर काढायचं म्हणून भागिले 1000. 30 गेले. राहिले किती? 88 मीटर. हे काय झालं? एका फेरीचं अंतर. आणि ते एका फेरीचं अंतर, समजा हे जर चाक आहे, तिथून जर सुरुवात केली तर एका फेरीचं अंतर किती झालं त्याचं? 88 मीटर. पण आपल्याला काय काढायचंय? त्या चाकाची त्रिज्या. मग आपल्याला जर हे अंतर माहित असेल, आपण त्रिज्या काढू शकतो की नाही? काढू शकतो. मग वर्तुळाचा परिघ, परत तोच फॉर्म्युला, वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr. मग आता आपल्याला परिघ म्हणजेच ते अंतर, हा जो बाहेरचा भाग असतो वर्तुळाचा त्याला आपण परिघ म्हणतो. जर ते आपल्याला माहित आहे, किती येते? 88 मीटर. लिहिले. हे 2 22/7 आणि त्रिज्या आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. मग आता काय करणार आपण? हे 88 7 भागिले होते, इकडे आल्यावरती ते झाले गुणिले, इकडे राहिला 8 आणि हे 22 गुणिले 2 ते तिकडे r ला गुणिले होते, इकडे आल्यावरती भागिले झाले. ठीक आहे. बघा मग 22 एक 22, 22 चौक 88, बेक बे, बेदुने 4, 7 दुने 14. म्हणजेच काय? थोडक्यात आपली जी त्रिज्या आहे ती किती आली तर 14 ही झाली आपली त्रिज्या. आहे का आपल्याला ऑप्शनला 14 मीटर? आहे. म्हणून ते झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. एकदम सोपं आहे. पुढे जाऊया. आता बघा पुढे काय सांगितलं आपल्याला? ABCD. बघा ABCD. इथं A, इथं B, इथं C आणि इथं D. हे 4 पॉइंट आहेत. चौरसाची बाजू सेंटीमीटर. ठीक आहे. ही झाली बाजू. 8 सेंटीमीटर आहे. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढ. आपल्याला कशाचं क्षेत्रफळ काढायचंय? ह्या भागाचं क्षेत्रफळ काढायचं. आता हा भाग जर तुम्ही ऑब्झर्व केला तर तो काय आहे बरं? त्रिकोणी. ठीक आहे. आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ, आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय. हा भाग जर त्रिकोणी असेल मग कोणता फॉर्म्युला वापरणार आपण? त्रिकोणाचे क्षेत्रफळ. मग त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला, त्रिकोणाचे क्षेत्रफळ. मग त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. काय? पाया गुणिले उंची. मग 1/2. आता पाया 6 पण घेतले तरी चालेल आणि उंची 8 घेतली तरी चालेल, किंवा क्रॉस जरी केलं तरी चालेल. ठीक आहे. मग काय घेणार आपण? 6 आणि उंची घेतली समजा 8. बेक बे, बेत्रिक 6, 8 त्रिक 24. म्हणजेच काय? त्या भागाचं क्षेत्रफळ किती आलं तर 24 सेंटीमीटर. ही झालं त्या भागाचं सेंटीमीटर. ठीक आहे. आता चौरस सेंटी म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. हे झालं आपला आन्सर. पुढे जाऊया. बघा पुढे काय सांगितलं आपल्याला? एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज 30 सेंटीमीटर आहे व त्यामध्ये लंबांतर 9 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? आता समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला बघा, आता हे क्वचित विचारतात पण तो सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. तो एकदम सोपा आहे. काय बरं? समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ फॉर्म्युला काय आहे? 1/2. फॉर्म्युला काय आपला? 1/2 गुणिले. आता आपल्याला दोन गोष्टी दिलेल्या असतात. काय? समांतर बाजूंची बेरीज. समांतर बाजूंची बेरीज गुणिले, इकडे काय दिलं आपल्याला? लंबांतर. ठीक आहे. लिहिलं. मग 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज 30 गुणिले लंबांतर किती दिलंय? 9. आता बेने जर 30 ला भागलं तर किती येत आहे? 15. 15 9 5 9 45. 4 हातच्या 9 1 9. 9 4 झाले
13 म्हणजेच आपलं आन्सर किती आलं? तर लंबांतर चौकोनाचे क्षेत्रफळ किती येतं? तर 135 येतंय. आहे का आपल्याला 135? आहे. त्यामुळे झालं आपलं ते फायनल आन्सर. ठीक आहे. त्यानंतर बघा आता जॅक 25, स्टील 53, क्राउन हे असं. आता बघा यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एबीसीडी लिहून घ्यावे लागेल. तर एबीसीडी लिहून घेऊ आपण पहिल्यांदा. 26. ठीक आहे. एबीसीडी लिहून घेतली. मग आता नेहमी पण जेव्हा पण आपल्याला जर एबीसीडीचे अंक दिले आणि त्याच्या पुढे जर संख्या असेल, एकतर ते काय असतं त्या सगळ्या अंकांच्या जे एबीसीडीचे अक्षर आहेत, त्या अक्षरांचे जे अंक आहेत त्यांची बेरीज तरी असते, गुणाकार तरी असते किंवा वजाबाकी तरी असते किंवा ही किती अक्षर आहेत? 4 आहेत. तर मग 4चा वर्ग किंवा त्याचा क्यूब असं ते आपल्याला दिलेलं असतं. आता बघा 4चा वर्ग पण नाहीये, क्यूब पण नाहीये. त्याच्यानंतर आपण जर त्या अक्षरांची वजाबाकी गुणाकार जरी केला 25च्या आसपास येत नाही. मग काय करायचं? एक तर बेरीज बघायची किंवा वजाबाकी बघायची. मग आता बेरीज जर बघितलं, बघा आता जेचा नंबर किती आहे? 10. लिहिले 10 प्लस एचा नंबर 1 प्लस सीचा नंबर 3 आणि प्लस केचा नंबर किती आहे? तर 11. आता यांची जर बेरीज केली आपण किती येईल बरं? 10 आणि हे एक झाले 11. 11 आणि 11 झाले 22. 23, 24, 25 म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? तिथं अक्षरांची बेरीज दिलेली आहे. आपण सेम इथं पण तेच करायचं. सीचा नंबर किती आहे बरं? 3. लिहिले 3 प्लस आरचा नंबर किती आहे? 18. लिहिले 18 प्लस ओचा नंबर किती आहे? 15. लिहिले. त्यानंतर डब्ल्यूचा नंबर किती आहे? 23. लिहिले. त्यानंतर एनचा नंबर किती आहे? तर 14. असे सगळ्यांचे नंबर घेतले. आता त्या सगळ्यांची करायची बेरीज. मग बघा हे 8, 9, 10, 11. 11 आणि 5 झाले 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23. 3 लिहिले. 2 4. 2 आणि 1 झाले 3. 4 आणि हे 5. हा झाला एक 6 आणि हे झाला 7. म्हणजेच काय? क्राऊनचा अर्थ म्हणजे क्राऊनच्या समोर कोणती संख्या आली पाहिजे? तर 73 हा अंक आला पाहिजे. आहे का ऑप्शनला 73? आहे. म्हणजे 54चं पहिलं हे आन्सर काय आहे? बरोबर आहे. त्यानंतर बघा त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन काय सांगितलाय? पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अक्षरे असतील? मग पहिल्यांदा तर आता प्रश्नचिन्हाच्या जागी म्हटल्यावरती ह्यांना पूर्ण पहिल्यांदा ऑब्झर्व करायचं. बघा ते जर ऑब्झर्व केलं तर आपला आन्सर काय होणार आहे? लगेच निघणार आहे. आता इथं JKLT आता इथं KLMK म्हणजे ह्याच्यात पण KL आहे, याच्यात KL आहे. म्हणजे ह्याच्यातली 2 अक्षरं तिकडं कंटिन्यू केलेली आहेत. मग आता ह्याच्यात KL इथं K आणि L कुठे होते? मध्ये. मग हे कुठे घेतले? सुरुवातीला. आता ह्याच्यामध्ये जर LM असेल तर ते तिकडे सुरुवातीला पाहिजेत. मग सेम तसंच इथले जे मधले अक्षर आहेत L आणि M ते कुठे आहेत? इथं सुरुवातीला. मग ह्याच्यातली MN ही मधली अक्षर इथं कुठे आहेत? सुरुवातीला. मग ह्याच्यातले N आणि O हे जर मध्ये असतील तर मग इथं जो क्वेश्चन मार्क आहे त्याची सुरुवात कशाने व्हायला पाहिजे आपल्याला? N आणि O ने झालेली पाहिजे. ऑप्शन मध्ये बघायची N आणि O ने सुरुवात झालेली किती ऑप्शन आहेत बरं? हा एक आहे. इथं आहे का? नाहीये. इथं आहे आणि इथं आहे का? नाही. त्यामुळे हे 2 ऑप्शन कट झाले. राहिला कोणता? पहिला ऑप्शन आणि तिसरा ऑप्शन हे 2 ऑप्शनकडे राहिले. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट ऑब्झर्व्ह करायची. काय आहे बघा? सुरुवात आणि एंड त्या 2 गोष्टी ऑब्झर्व्ह करायच्या. आपल्याला काय सांगितलंय बघायचं. बघा आता तुम्ही जर हे के सुरुवातीला पण आहे, एंडला पण आहे. त्याच्यानंतर एल सुरुवातीला पण आहे, एंडला पण आहे. एम सुरुवातीला पण आहे आणि एंडला पण आहे. म्हणजेच आपलं जे आन्सर आहे त्याची सुरुवात जर एन होत असेल तर एन कितीने व्हायला पाहिजे? एननेच व्हायला पाहिजे. मग ह्याच्यात एन होतोय का? एन होतोय. NOMN ह्याच्यात पण काय होतोय? NOPN हे तर MN. आता झालं एवढं सगळं झालं. तर लॉजिक नुसार तर झालं. मग काय करायचं? त्याच्यानंतरचे अक्षरे बघायचे. आता बघा KL ने सुरुवात जर झाली. एल आणि टी मध्ये कितीचा फरक आहे? एल आणि टी मध्ये बघायचं. 3, 4, 5, 6, 7
8वा अक्षर काय आहे? टी आहे. तसंच यम आणि के मध्ये कितीचा फरक आहे? एमचा अक्षर आपल्याला के एल, एल आणि के एल, के एल, यम आणि के असं होतंय के एल एम के असं होतंय ते. त्याच्यानंतर एल एम, एल एम, एन एन फिरून येत आहे परत एम एन, एम एन ओ एम परत फिरून येत आहे. तसंच इथं पण काय करावं लागेल आपल्याला? फिरून यावं लागेल. एन ओ पी बघा, एन ओ पी आणि पी नंतर परत काय आला पाहिजे? एन म्हणजे पुढचं अक्षर जरी आपण काउंट केलं तरी आन्सर निघते. आपल्याला काय झालंय? पहिला ऑप्शन हा बरोबर आहे. इथं जर का हा ऑप्शन जर चेक करायचं म्हटलं एन ओ, ओ नंतर आपल्याला पीच घ्यायचा पुढचा, मागचा एम घ्यायचा आहे का? नाही घ्यायचा. त्यामुळे ते ऑप्शन हा वाला सुद्धा चुकीचा आहे आणि पहिला ऑप्शन बरोबर. ठीक आहे, 55 चा आन्सर येणार फर्स्ट. पुढे जाऊया. बघा आता पुढच्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? अंकांची सिरीज दिलेली आहे. ठीक आहे, सिरीज दिलेली आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? पुढची अंक काढायचे आहेत. मग आता बघा पहिल्यांदा पहिल्यांदा काय करायचं? आपल्याला जी सिरीज दिलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला सेम म्हणजे आता ती संख्या काय होतात ते वाढत वाढत जातात ते कमी कमी होत असलं म्हणजे त्यांच्यातला फरक बघायचा आणि वाढत वाढत जरी जात असलं तरी त्यांच्यातला काय करायचं? पहिल्यांदा फरक बघायचा. जेव्हा तुम्ही त्यातला फरक बघणार तेव्हा बरोबर आपल्याला लिंक लागते. आता 5 आणि 9 ला जर ऑब्झर्व केलं कितीचा फरक आहे? 4 चा फरक. 9 आणि 17 ला जर ऑब्झर्व केलं कितीचा फरक आहे? 10 आणि 7 किती झाले? 8 चा फरक. त्यानंतर 17 आणि 33 कितीचा फरक आहे बरं? 18, 19, 20, 21, 22, 23 हे झाले 6 आणि पुढचे 10 असे कितीचा फरक आहे? 16 चा. 4 ची डबल 8, 8 ची डबल 16, 16 ची डबल 32. मग 33 65 मध्ये 32 चा फरक आहे का? काउंट करा बरं. 65 मायनस 33 किती झाले? 2 आणि हे 32 म्हणजे हे लॉजिक बरोबर आहे. मग 32 गुणिले 2 जर केलं ठीक आहे, मग किती येतात? 32 जुने 64 म्हणजेच काय? 65 नंतर जी संख्या येणार आहे त्यामध्ये आणि 65 मध्ये कितीचा फरक पाहिजे आपल्याला? 64 चा. म्हणजे पुढची संख्या कोणती असणार आहे? 65 प्लस 64 किती झाले बरं? 129 म्हणजे आहे का ऑप्शनला 129? आहे. पहिला ऑप्शन किंवा दुसरा ऑप्शन 129 आहे म्हणजे ते आपला आन्सर बरोबर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला? 2, 9, 27 क्वेश्चन मार्क आणि 126. ठीक आहे, मग आता बघा जेव्हा असं जर सॉरी बघा आपल्याला काय सांगितलंय? 2, 9, 28. आता तुम्ही जर थोडंसं ऑब्झर्व केलं तर एक घन किंवा असण्याची आपल्याला शक्यता आहे. का? कारण की माहितीये का? एकचा जर क्यूब केला आणि +1 केला तर काय येतं आन्सर? 2 येते. तसंच 2 चा क्यूब केला आणि +1 केला तर किती येतंय? 2 चा क्यूब 8 आणि +1 9. तसंच 3 चा क्यूब 27 +1 किती येतं? 28. मग आता हे क्रमाने आहेत. पहिल्यांदा 1 चा क्यूब घेतला, त्यानंतर 2 चा क्यूब घेतला, त्यानंतर 3 चा क्यूब. म्हणजे नेक्स्ट मध्ये 4 चा क्यूब किती होतो बरं आपला? 64. ठीक आहे, 64 प्लस 1 65 आणि इकडं शेवटचं 5. 5 चा क्यूब 125 आणि प्लस 126 म्हणजेच आपलं 65 हे जे आन्सर आहे ते बरोबर आहे. कारण की सगळ्यामध्ये एकच लिंक आहे आणि ती परफेक्ट आहे. आता बघा पुढचं काय दिलेलं आहे? खालील मालिका पूर्ण करा. आता आपल्याला हे जे मालिका दिलेली आहे एबीसीडीची मालिका ती आपल्याला पूर्ण करायची. आता बघा पहिल्यांदा तर असं गणित आल्यावरती काय करायचं? कोणता एखादा गट लगट आहे आणि तो सोबत आहे म्हणजे ज्याच्यावरून आपल्याला लिंक लागू शकते असा गट शोधायचा. मग बघा एकच गट आहे म्हणजे ज्याच्यात जास्त अक्षर आहे ते ए बी सी आहे आणि इथे ए बी सी करून डी कंटिन्यू केलेला आहे. मग बघायचं आपण जर त्या लॉजिकने जर केलं म्हणजे एबीसीडी असं लॉजिक आहे का चेक करायचं. जर ते लॉजिक बसत असेल तर त्याचा आन्सर असणार आहे. ए बी, बी नंतर काय पाहिजे मग? सी डी, ए बी, सी नंतर डी, ए बी सी डी. म्हणजेच आता जर सी बी डी डी, ए बी सी डी हे जर लॉजिक करेक्ट असेल आपल्याला आन्सर मध्ये तो ऑप्शन पाहिजे कोणता? सी बी डी डी. आहे का सी बी डी डी? आहे, म्हणून हे ऑप्शन बरोबर म्हणजेच पहिला ऑप्शन हा बरोबर आहे. ठीक आहे, पुढचं गणित बघू. बघा पुढच्या गणितात काय दिलेलं आहे आपल्याला? ए प्लस सी प्लस डी बरोबर 8. त्यानंतर ए मायनस सी बरोबर डी आणि ए प्लस बी प्लस सी प्लस डी बरोबर 14. तर ए प्लस सी बरोबर किती? मग बघा आता बघा पुढच्या गणितात काय सांगितलं आपल्याला? ए प्लस सी प्लस डी, ए प्लस सी प्लस डी बरोबर 8.
ए मायनस सी बरोबर डी आणि ए प्लस सी प्लस डी बरोबर 14. तर ए प्लस सी बरोबर किती येईल असं आपल्याला विचारलं. बघा आता ऑब्झर्वेशन जर केलं तर चारही गोष्टींची बेरीज किती येते बरं? 14 येते. ठीक आहे. ए प्लस बी प्लस सी प्लस डी यांची बेरीज आपल्याला 14 दिलेली आहे आणि आपल्याला ए प्लस सी प्लस डी यांची बेरीज 8 दिली. आपण जर त्या तिन्हीची बेरीज ह्याच्यामध्ये ऍड केली तर आपण बी ची व्हॅल्यू काढू शकतो. आपण हे जर असं लिहिलं बी प्लस ए प्लस सी प्लस डी बरोबर 14. तर मग बी आपल्याला काढायचं. मग आपण ए सी डी यांची बेरीज आपल्याला दिलेली ती आपण त्यामध्ये टाकली. ठीक आहे. असं करून इथे किती आले? 14. मग बी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग हे 14 अधिक 8 तिकडे गेल्यावरती वजा 8. ठीक आहे. मग राहिले किती? 14 मधून 8 गेल्यावरती राहिले 6. मग ह्याच्यावरून आपल्याला काय भेटलं? बी ची व्हॅल्यू भेटली. पण आपल्याला काय काढायचंय? ए प्लस सी काढायचंय. मग आता आपल्याला इक्वेशन काय दिलंय? आपल्याला हे जे उरलेले आहेत म्हणजे ए प्लस सी प्लस डी ह्याची जी व्हॅल्यू दिलेली आहे त्याचे आपल्याला असे फॅक्टर्स पाडायचे की आपल्याला ह्या दोन्हींचा जो फरक आहे ती डी ची व्हॅल्यू आलेली पाहिजे. मग आता बघा 8चे असे फॅक्टर्स जर पाडायचे झाले आता डी चा फरक जर 5 आला तर ह्याच्यामध्ये तेवढा फरक येणार नाही. त्याच्यानंतर 6. मग आता 8चे असे फॅक्टर्स पाडायचे बघा 4 मायनस 3 बरोबर 1. असं जर आपण कॅल्क्युलेशन केलं 4 5 6 7 आणि हे एक झाले 8. म्हणजे आपल्याला ते बेरीज त्यांची 8 आली पाहिजे तिन्हींची. आता हे कॅल्क्युलेशन त्याच्यासाठी काय आहे? बरोबर आहे. तर मग बघा आता मग ह्याच्यानुसार ए ची व्हॅल्यू किती येईल? 4 आणि सी ची व्हॅल्यू आली 3 आणि त्याच्यावरून डी म्हणजे ए ची व्हॅल्यू 4 सी ची व्हॅल्यू 3 आणि डी ची व्हॅल्यू 1. मग ए प्लस सी म्हणजेच काय? 4 प्लस 3 किती झाले? 4 5 6 7 म्हणजेच आपलं फायनल आन्सर किती येईल तर 7. हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा या प्रश्नात पहिल्या आणि दुसऱ्या पदांचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा आहे. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय शोधा. आता बघा 2चा संबंध 32 तर कशाचा? 243. आता 2चे फॅक्टर्स आपल्याला बऱ्यापैकी माहित असतात. मग 2चा जर 5वा घात आपण काढला ठीक आहे किंवा 32चे जर फॅक्टर्स पाडले बघा 2 ने जर फॅक्टर्स पाडले तर किती येतील? बेक बे एक राहिला बेसक 12 परत ब्याटी 16 त्याच्यानंतर बेचोक 8 आणि त्यानंतर बेदुने 4 आणि त्यानंतर बेक बे असे 32चे आपण काय केले? फॅक्टर्स पाडले. मग 2चा किती वेळा गुणाकार आला? 3 4 5. ठीक आहे. म्हणजेच 2चा 5वा घात ठीक आहे 2चा 5वा घात हा जर 32 असेल तर कितीचा 5वा घात? हा 243 असं आपल्याला चेक करायचं. मग आता बघा जसं 32चे पार्ट्स पाडले तसे 243चे आपण फॅक्टर्स पाडू. आता फॅक्टर्स पाडायची जर गोष्ट आली तर ऑप्शन आपल्याला काय काय दिलेलं आहे? 7 दिलेलं आहे 5 दिलेलं आहे 4 आणि 3. आता 4 आणि 5 ने ह्याला भाग जाणार नाही का? कारण की 4 समसंख्या आणि 5 मूळ संख्या आहे. त्याला फक्त 5 जर असतो खाली एकच स्थानाला जर 5 असतो तर 5 ने भाग गेला असता. आता 7 सुद्धा काय आहे? मूळ संख्या आहे. 7 ने भाग जाऊ शकत नाही. त्यानंतर राहिला काय? 3. 3 ने भाग देऊ. 3 ने जर घेतलं 3 8 24 3 1 3 परत भाग देऊ. 3 दुने 6 7 8 2 राहिले 3 7 21 परत 3 9 27 त्यानंतर 3 त्रिक 9 लिहिले 3 1 3 असे किती वेळा आले? 5 वेळा. म्हणजेच इथं काय करावं लागेल? 3चा 5वा घात म्हणून आपला आन्सर किती येणार आहे? 3. हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. इथं 2चा 5वा घात 32 होता म्हणून आपल्याला अशीच संख्या शोधायची होती ज्याचा 5वा घात 243 असणार आहे. मग आपल्याला ऑप्शन कोणत्या संख्येचा 5वा 43 येतो तर 3 या संख्येचा 5वा घात 243 आला. ठीक आहे. पुढे जाऊया. ठीक आहे. चला पुढे जाऊया. बघा पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला? दिशेवरचा क्वेश्चन आहे. बघा आता दिशा पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे. ईशान्य आणि पूर्व हे झाले आपल्या दिशा. आता आपल्याला काय सांगितलं बघा एक मोटार कार दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे. ठीक आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे. 45 अंश कोनातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते.
आता बघा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, मग घड्याळाचा काटा ह्या दिशेने वळतो, मग 45 अंश म्हणजे ह्या ज्या आपल्या दोन उपदिशा असतात त्यांच्यातला काटा कितीचा असतो तर 45 अंशाचा असतो. म्हणजे 45 अंश या बाजूला जर वळली तर सध्या ती कार कोणत्या दिशेला चालली आहे? ईशान्येकडे चालली. ठीक आहे, पुढे काय सांगितलं? अंतर धावते नंतर 90 अंश कोनातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते. आता ईशान्येपर्यंत होती, ईशान्येपासून परत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हे 45 आणि हे 45 असे किती 90 डिग्री ती वळते. आता सध्या कुठे चालली आहे मग? आग्नेयेकडे. पुढे काय सांगितलं? अंतर धावते व नंतर 45 अंश कोनातून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. इतका वेळ ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने धावत होती, आता विरुद्ध दिशेने. म्हणजे सध्या जर इथं असेल विरुद्ध परत 45 जर केली निगेटिव्ह तर ती कुठे जाणार आहे? पूर्वेकडे. ठीक आहे, तर आता कार कोणत्या दिशेला चालली? मग आता कार कोणत्या दिशेला चाललेली आहे? पूर्व दिशेला. ठीक आहे, म्हणून आन्सर काय येणार? पूर्व दिशा हे बरोबर. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा परत एबीसीडीचं गणित आहे. आता आपल्याला परत एबीसीडी लिहावी लागेल. ठीक आहे, लिहिली. आता बघा परत एकदा आपल्याला काय दिलेत? एबीसीडीचे अक्षर दिलेत आणि पुढं बेरीज दिलेली. मग पहिल्यांदा सीचं अक्षर. सीचं अक्षर किती आहे? 3. एचं अक्षर 1 आणि टीचं अक्षर किती आहे? 20. यांची जर बेरीज केली तर किती येते? 24 येते. मग तसंच रॅटची जर बेरीज केली तर किती येते बघायचं. आरचा नंबर किती आहे? 18. एचा नंबर 1 आणि टीचा नंबर 20. 18 आणि 1 झाले 19. 19 आणि 20 झाले 39. म्हणजेच आपलं फायनल आन्सर कोणता असणार आहे? तर 39 हे आन्सर बरोबर असणार आहे. आहे का ऑप्शनला 39? आहे, म्हणजे चौथा ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे? श्याम रांगेमध्ये पुढून 8वा व मागून 13व्या क्रमांकावर उभा आहे, तर रांगेत एकूण मुले किती? आता समजा ही जर रांग आहे, ठीक आहे, ही रांग आहे. श्याम रांगेमध्ये पुढून 8वा, समजा ही जर पुढची बाजू आहे, ठीक आहे, पुढून 8वा, समजा इथून जर मोजायला सुरुवात केली, समजा इथं 8वा कोण आहे तर राम आहे आणि मागून 13वा आहे. इकडून किती आहे तर 13वा. म्हणजेच इकडे किती जण आहेत अजून त्याच्या मागे? 12 जण. आणि इकडून 8वा आहे म्हणजे इकडे किती जण आहेत त्याच्या मागे? 7 जण. ठीक आहे, तर रांगेत एकूण मुलं किती? मग त्याच्या पुढचे 7 जण, ठीक आहे, त्याच्या मागचे 12 जण आणि तो धरून 1 असे किती झाले बरं? 7, 8, 9 आणि 1 10. 1 हातच्या 2 म्हणजेच काय रांगेत टोटल किती मुलं आहेत तर 20 मुलं आहेत. बघा तिसरा ऑप्शन 20 मुलांचा म्हणजे तो बरोबर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन बघा. आता पुढच्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं आपल्याला? डिंपल बरोबर 215, सिंपल बरोबर 57, ऍपल बरोबर 35 असे असेल तर सिम डिम म्हणजे काय? आता सिम याच्यामध्ये आलेले आणि डिम म्हणजे याच्यात आलेले. मग आपल्याला पहिल्यांदा आता बघा सिम आणि डिम जर काढलं तर ह्याच्यात पीएलई आहे, त्याच्यात सुद्धा पीएलई आहे आणि याच्यात सुद्धा पीएलई आहे. म्हणजे तिन्ही शब्दांमध्ये पीएलई हे तिन्ही अक्षर काय आहेत? कॉमन आहे. म्हणजे तिन्हीसाठी एकच अक्षर असणार आहे. त्यांच्या ज्या संख्या दिल्यात त्याच्यात सुद्धा ते काय असणार आहे? कॉमन. आता बघा ह्याच्यात सुद्धा 5 दिलेला आहे, ह्याच्यात सुद्धा 5 दिलेला आहे आणि ह्याच्यात सुद्धा 5 दिले म्हणजे पीएलई ह्याच्यासाठी कोणतं अक्षर येणार आहे? तर 5. आपल्याला काय विचारलंय? सिम आणि डिम साठी कोणतं येणार आहे? आता पीएलई 5 जर काढला तर सिम साठी कोणतं अक्षर उरतं? फक्त 7. लिहिलं. तसंच इकडं पीएलई मधला 5 जर काढला तर डिम साठी कोणते अक्षर उरतात? 21. म्हणजेच आपलं सिम डिम जे आहे त्याच्यासाठी आपला आन्सर काय येणार आहे? 721, 725, 751, 752. बघा चौथा ऑप्शन 721 चा आहे म्हणजे ते आन्सर बरोबर. ठीक आहे, पुढे बघा. लयबद्ध अक्षरमालेतील रिकाम्या जागा भरण्यासाठी अक्षर समूह ओळखा. आता बघा मगाशी सांगितलं त्या पद्धतीने पहिल्यांदा काय करायचं? ते किती घरं आहेत ते मोजायचे. ठीक आहे, मग बघा किंवा कोणत्या ह्याच्यात सेम दिलेला आहे बघा 0011 ते लॉजिक लागतंय का बघायचं. 11 आहे त्याच्या अगोदर 00, 11च्या अगोदर 00 लिहिली. परत मग 11
डबल झिरो डबल 11 डबल झिरो डबल 11 डबल झिरो डबल 11 डबल झिरो असं काय असणार आहे त्याचा आन्सर असणार आहे. म्हणजेच काय 00100 आहे का ऑप्शनला? नाहीये, इथं आहे. म्हणजे दुसरा ऑप्शन हा बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढच्या याच्यात काय सांगितलं ए बरोबर 26. आता बघा आपण एबीसीडी सरळ आणि उलटी लिहितो. एच्या ऑपोजिट झेड असतो आणि झेडचा नंबर काय असतो 26. मग आपल्याला इथं लगेच कळायला पाहिजे एच्या खालची म्हणजे त्यांच्या ऑपोजिट जे अक्षर आहेत त्याचे नंबर त्यांना दिलेले आहेत. आता च्या ऑपोजिट बघायचे आणि कॅटच्या ऑपोजिट बघायचे. आता एचा जरी 26 दिलेला असला तर मग एस यू एन त्यांच्या ऑपोजिटचे नंबर घेऊन त्यांची बेरीज आपल्याला करावी लागेल आणि त्या किती येणार आहे 27 येणार आहे. तसं CAT त्यांच्या ऑपोजिट कोणते येतात ते बघायचे. सव्वीस. ठीक आहे. यसच्या ऑपोजिट काय येणार आहे बघा यसचा नंबर 19 पण ऑपोजिट एच आहे आणि एचचा नंबर किती येतात 8 आपल्याला दिलेला आहे. तसंच च्या ऑपोजिट काय आहे एफ आणि एफचा नंबर किती आहे 6 म्हणून 6 घेतलाय. एनच्या ऑपोजिट एम आणि एमचा नंबर 13. यांची बेरीज आपल्याला काय आली पाहिजे 27. तर ते लॉजिक बरोबर येते का 27 बघा 6 आणि 8 यांची जर बेरीज केली तर 14 येतात. 14 प्लस 13 13 आणि 13 26 आणि 1 27 म्हणजे ते लॉजिक बरोबर आहे. आता च्या ऑपोजिट एक्स आहे एक्सचा नंबर किती आहे 24 घेतले. एच्या ऑपोजिट झेड आहे झेडचा नंबर 26. तसंच टीच्या ऑपोजिट जेचा नंबर 7 लिहिले. 6 4 10 10 7 झाले 17 1 हातच्या 2 2 4 आणि 1 5 म्हणजेच आपलं फायनल आन्सर किती आलं 57 आहे का 57 आहे म्हणून आपलं फायनल आन्सर चौथा ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे पुढे जाऊया. चला पुढचा क्वेश्चन काय आहे बघा. पुढचा क्वेश्चन काय आहे? विवेक पश्चिमेकडे 12 किलोमीटर चालला. बघा परत दिशा करू. ठीक आहे. तर बघा आपल्याला काय सांगितलंय विवेक पश्चिमेकडे 12 किलोमीटर चालला. समजा त्याने या पॉइंट पासून जर सुरुवात केली असेल पश्चिम दिशा कुठे आहे या साईडला म्हणजे या साईडला 12 किलोमीटर तो चालला. लिहिलं 12 किलोमीटर. पुढे काय सांगितलंय त्यानंतर काटकोनात उजवीकडे 90 किलोमीटर चालला. आता तो जर ह्या साईडला चालत असेल त्याची उजवी दिशा कोणती आहे वरची आणि तो काटकोन म्हणजे काय 90 अंशामध्ये वरती चालतोय. तर किती सांगितलं आपल्याला 9. 12 जर आपण एवढं घेतलंय तर मग आपण एवढं घेऊ चालला. तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासूनचे सुरुवात कुठून केली होती इथून सुरुवातीच्या स्थानापासूनचे कमीत कमी अंतर किती. मग कमीत कमी अंतर म्हणजे आपल्याला काय काढायचंय हे वाला अंतर आपल्याला काढायचं आणि जेव्हा असं त्रिकोण तयार होतं म्हणजेच काय असतं आपला पायथागोरसचा थेरम आणि पायथागोरसचा थेरम म्हणजेच काय बाजू 1 चा वर्ग अधिक बाजू 2 चा वर्ग बाजू बाजू 2 चा वर्ग बघा बाजू 1 चा वर्ग तसंच बाजू 2 चा वर्ग बरोबर कर्णचा वर्ग हा झाला आपला पायथागोरसचा थेरम. मग आता आपल्याला एक बाजू माहिती आहे आणि दुसरी बाजू सुद्धा माहितीये. मग बाजू 1 तू किती घेतली 9 9 चा वर्ग अधिक बाजू 2 आपल्याला किती दिलेली आहे 12 12 चा वर्ग 9 चा वर्ग किती येईल बरं
81 आणि 12चा वर्ग किती येईल बरं? 144. आता दोन्हींची जर बेरीज केली, 4 आणि 1 झालं 5, 8 आणि 4 झाले 12, 1 हातच्या 2. म्हणजेच काय? ह्या दोन्हींच्या वर्गांची बेरीज 225 आली. म्हणजेच काय? कर्ण वर्ग म्हणजेच किती आला आपल्याला? 225. पण आपल्याला कर्ण वर्ग पाहिजे का? नाही. आपल्याला पाहिजे फक्त कर्ण. मग 225 कशाचा वर्ग आहे शोधायचं. वर्ग कशाचा आहे तर 15चा वर्ग हा 225 आहे. म्हणून आपला आन्सर किती येणार आहे? 15. बघा तिसरा ऑप्शन काय आहे? 15 किलोमीटर आहे. त्यामुळे ते बरोबर. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन काय सांगितलाय? सुरेश हा व्यक्ती पूर्वेकडे 4 किलोमीटर चालत गेला. त्यानंतर उजवीकडे 5 किलोमीटर चालत गेला. ठीक आहे. बघा आपल्याला काय सांगितलंय? सुरेश हा व्यक्ती पूर्वेकडे 4 किलोमीटर. समजा ह्या पॉइंटला जर तो व्यक्ती असेल, ठीक आहे, इथून पूर्वेकडे 4 किलोमीटर गेला. पूर्व दिशा इकडे म्हणून आपण 4 किलोमीटर इतकं घेतलं. पूर्वेकडे 4 किलोमीटर गेला. त्यानंतर उजवीकडे. मग त्याची उजवी बाजू कोणती आहे? इकडची, वरची. ठीक आहे. उजवीकडे 5 किलोमीटर सरळ गेले. मग आता 4 पेक्षा थोडंसं जास्त आपण घेतलं. 5 किलोमीटर गेला. त्यानंतर डावीकडे 6 किलोमीटर. आता त्याची उजवी ती आणि डावी ही. मग त्याच्यानुसार आपल्याला जायचं. हे जर 4 असेल तर थोडंसं 2 किलोमीटर जास्त. असं किती गेलाय तो? 6 मीटर चालत गेला आणि नंतर पुन्हा डावीकडे. आता त्याची उजवी बाजू वरती आणि डावी बाजू कुठे? खाली येईल. पुन्हा डावीकडे वर 5 किलोमीटर. आता हे 5 किलोमीटर म्हटल्यावरती हे पण किती असणार आहे? इथपर्यंत आपण किती घेऊ? 5 मीटर घेऊ. पुढे काय सांगितलं? तर तो ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर कोणत्या दिशेला असेल? आता त्याचं मूळ ठिकाण कोणतं होतं? हे. मग मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला? मग अशी येणारी दिशा कोणती आहे? पश्चिम. म्हणजे तो कोणत्या दिशेला आहे? पश्चिमेला. आणि किती अंतरावरती? आता हे जर टोटल 6 असेल, आता इथपर्यंत जर 4 झालं, तर इकडचं पुढचं किती आहे मग? 2. म्हणजे 2 मीटर तो कुठे आहे तर पश्चिमेकडे आहे. आहे का ऑप्शनला 2 मीटर पश्चिमेकडे? आहे. बघा चौथा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. किती? 2 किलोमीटर पश्चिम. त्यामुळे ते झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. पुढे जाऊया. बघा पुढचा क्वेश्चन काय सांगितलं आपल्याला? सी हा बीच्या पश्चिमेला पुढचा क्वेश्चन काय सांगितलं आपल्याला? सी हा बीच्या पश्चिमेला 25 सेंटीमीटर अंतरावर आहे. ठीक आहे. आता बीशी कंपॅरिझन सुरू आहे म्हणून पहिल्यांदा आपण बी लिहून घेतला. काय सांगितलंय? सी हा बीच्या पश्चिमेला. आता पश्चिम दिशा कुठे आहे? इकडे. मग ह्याच्या पश्चिमेला सी किती मीटर वरती आहे? 25 सेंटीमीटर वरती आहे. तर ए हा सीच्या पूर्वेला. ए हा सीच्या पूर्वेला. मग सीची पूर्व दिशा कुठे आहे? इकडे. मग सीच्या पूर्वेला किती सांगितलं आपल्याला? 40 सेंटीमीटर. मग इथून आता हे जर 25 अंतर आहे, मग इथून पुढचं असं टोटल आपल्याला किती घ्यावं लागणार आहे? 40 सेंटीमीटर वरती. सी पासून 40 सेंटीमीटर वरती कोण दिलेलं आहे आपल्याला? ए. आणि आता 25 मधून जर 40 गेले तर राहिले किती? 15. ठीक आहे. 15 मीटर. म्हणजेच काय? बी आणि ए मध्ये कितीचं अंतर आहे? 15चं. डी हा बीच्या पश्चिमेला. ठीक आहे. बीची पश्चिम दिशा कुठे आहे? इकडे. डी हा बीच्या पश्चिमेला 45 वरती. आता हे जर 25 असेल, 25 मध्ये अजून किती मिळावं लागतील आपल्याला? 30, 40, 45. ठीक आहे. अजून 20 जर ऍड केले तर मग इथं कोण आपल्याला? डी दिलेला आहे. तर डी व सी मधील अंतर किती? मग आता डी आणि सी मधलं आपल्याला अंतर काढायचं. मग आता इकडचं हे टोटल अंतर आपल्याला किती दिलेलं आहे? 45. ठीक आहे. मग आता बी आणि डी पर्यंतचं अंतर आपल्याला 45 दिलेलं आहे. आता हे सी पर्यंतचं अंतर जर 25 असेल, 45 मायनस 25 केलं इथलं दोघांमधलं डी आणि सी मधलं अंतर किती दिलेलं आहे? 20 दिलेलं आहे. म्हणून आन्सर किती येणार? डी आणि सी मध्ये कितीचा फरक आहे? 20 चा फरक आहे. बघा तिसरा ऑप्शन आपल्याला 20 दिलेला आहे. त्यामुळे ते झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढे काय सांगितलंय बघा? वडिलांचे सध्याचे वय मुलाच्या वयाच्या 30 वर्षांनी जास्त आहे. बघा 2 व्यक्ती दिलेले आहेत आपल्याला. वडील
आणि मुलगा. ठीक आहे, ह्या 2 व्यक्ती दिल्यात आणि सध्याचं वय दिलं आपल्याला. ठीक आहे, सध्याचं वय. सध्याचं वय म्हणजेच काय, आजचे वय. लिहिलं आपण. चे वय काय सांगितलंय, वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा. मग आता कंपॅरिझन मुलाशी आहे म्हणून मुलाचं वय आपण किती घेतलं, x घेतलं. आणि आपल्याला काय सांगितलंय, वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा 30 वर्षांनी जास्त आहे. म्हणजे मुलाचं जर x असेल तर वडिलांचं वय किती, 30 वर्षांनी जास्त, म्हणजे x प्लस 30 झालं. ठीक आहे, पुढे काय सांगितलं, 5 वर्षांनंतर. मग आता आजचं जर हे वय असेल तर 5 वर्षांनंतर अजून 5 वर्ष दोघांचंही वय वाढेल. ठीक आहे, वडिलांचा आज जर x प्लस 30 आहे तर 5 वर्षानंतर किती होईल, x प्लस 30 प्लस 5. आणि मुलाचं जर आज x असेल तर 5 वर्षानंतर x प्लस 5. असंच त्यांचं कॅल्क्युलेशन किती होईल मग, x प्लस 35 आणि x प्लस 5. हे काय झालं त्यांचं 5 वर्षानंतरचं वय. पुढे काय सांगितलंय, 5 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट असेल. ठीक आहे, काय सांगितलंय, 5 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट. म्हणजे मुलाचं जर 1x असेल तर वडिलांचं किती येईल, 3 पट म्हणजे किती झालं, 3x. आता हे x न लावता रेशो किती आला त्यांचा, 1:3. तर वडिलांचे सध्याचे वय किती, म्हणजेच आपल्याला काय काढायचंय, x प्लस 3 काढायचं. मग आता बघा, 5 वर्षानंतरचा आपल्या आजच्या रेशोवरून त्यांचं वय किती आलं, x प्लस 35 आणि मुलाचं वय किती आलं, x प्लस 5. ठीक आहे, मग त्याच्यावरूनच आपल्याला जे इक्वेशन दिलं की मुलाचं 3 पट वय असेल, म्हणजेच रेशो भेटला आपल्याला 1:3. हे पण 5 वर्षानंतरचं वय आहे आणि हे सुद्धा 5 वर्षाचं वय आहे. मग तेच आपण असं सुद्धा लिहू शकतो. बघा, तेच वय आपण असं सुद्धा लिहू शकतो, x प्लस 35. ठीक आहे, भागिले x प्लस 5 बरोबर 3:1. कारण की 3 याचा सुद्धा अर्थ काय आहे, त्यांचं 5 वर्षानंतरचं वय. आणि x प्लस 35 भागिले x प्लस 5 याचा सुद्धा अर्थ काय आहे, त्यांचं 5 वर्षानंतरचं वय. असं म्हणून आपण बरोबरचं चिन्ह दिलं. मग आता असं चिन्ह दिलं म्हणजे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 1 ने जरी पूर्ण कंसाला गुणलं तरी आन्सर किती येणार आहे, x प्लस 35च येणार आहे. आणि 3 ने खाली गुणून घ्यायचं, x प्लस 5 ला किती येईल बरं, हे x प्लस 35. ठीक आहे, 3 ने x ला गुणले किती येईल, 3x आणि 5×3 15. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं. मग त्याच्यानंतर हे 3x अधिक x इकडे आल्यावरती वजा x, हे 35 अधिक 15 इकडे आल्यावरती वजा 15. ठीक आहे, 35 मधून 15 गेले, राहिले किती, 20. आणि 3x मधून 1 गेले, राहिले किती, 2x. मग आपल्याला काढायची x ची व्हॅल्यू, 20 भागिले 2, बेक बे. x ची व्हॅल्यू किती आली, 10. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची का नाही, आपल्याला काय काढायचं, आजचं वय. आजचं वय किती आहे, x प्लस 30 वडिलांचं. मग x ची व्हॅल्यू जर 10 असेल प्लस वडिलांचं वय 30, असं टोटल किती आलं, वडिलांचं वय 40. हे झालं आपलं फायनल आन्सर. बघा मग आपल्याला आहे का 40 आहे. तिसरं ऑप्शन काय आहे, तर वडिलांचं वय 40 हे ऑप्शन बरोबर. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा, पुढचं क्वेश्चन काय दिलेलं आपल्याला, 20 वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 12 पट होते. बघा सेम, वडील आणि मुलगा 2 जण दिलेले आहेत आपल्याला. लिहिलं आपण वडील आणि मुलगा, तर त्यांचं 20 वर्षापूर्वीचं दिलेलं आहे आपल्याला. मग 20 वर्षापूर्वी असं लिहिलं आपण. 20 वर्षापूर्वी इक्वेशन काय सांगितलंय, त्यांचं वय, बापाचे वय मुलाच्या वयाच्या 12 पट. मग मुलाचं वय जर 20 वर्षापूर्वी x असेल तर त्याच्या 12 पट म्हणजे किती, 12x हे कोणाचं वय झालं, वडिलांचं वय झालं. मग 20 वर्षापूर्वीच्या रेशोवरून पहिल्यांदा आपण काय करणार, चं वय त्यांचं काढून घेणार. ठीक आहे, मग आता 20 वर्षापूर्वीच्या रेशो नंतर आता आजचं वय काढायचं म्हणजे प्रत्येकाची 20-20 वर्ष वाढलेली असणार आहेत 20 वर्षापूर्वीच्या ह्याच्यावरून. मग वडिलांचं आजचं वय किती झालं असेल, 12x प्लस 20 आणि मुलाचं किती झालं असेल, x प्लस 20. ठीक आहे, आता पुढे काय सांगितलंय, आज बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. ठीक आहे, काय सांगितलंय, बापाचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट. म्हणजे मुलाचं जर 1 असेल तर वडिलांचं किती, 2. सेम त्याच टाईपचा क्वेश्चन आहे, सेम तेच करायचं. बघा, 12x प्लस 20 भागिले x प्लस 20 याचाच अर्थ किती दिला आपल्याला, 2:1. ठीक आहे, रेशो दिला. आता फक्त काय करायचं, क्रॉस करायचं. मग आता
एकने जरी ह्या पुढच्या बाजूला गुणलं तरी आन्सर काय येणार आहे? सेम आहे तसं 12x प्लस 20 लिहिलं. 2ने ह्या खालच्या कंसाला गुणून घेऊ. 2 गुणिले x किती येतील? 2x प्लस 20 दुने 40 केलं. 20 ने गुणून घेतलं. त्यानंतर हे 12x अधिक 2x इकडे आल्यावरती किती झाले? मायनस 2x झाले. हे 40 हे अधिक 20 तिकडे गेल्यावरती काय झाले? मायनस 20. 12 मधून 2 गेल्यावरती किती एक्स राहतात? 10x राहिले आणि 40 मधून 20 गेल्यावरती राहिले 20. x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. 20 भागिले 10 शून्य शून्य गेला. राहिले किती? x ची व्हॅल्यू किती आली? 2. ठीक आहे. मग आपल्याला काय काढायचंय? त्या दोघांचे आजचे वय किती? मग दोघांचं आजचं वय काय काढायचं आपल्याला? दोघांचं आजचं वय. मग वडिलांचं आजचं वय किती आहे? 12x प्लस 20. मग हे 12 आणि x ची व्हॅल्यू किती आली आपली? 2. ठीक आहे. गुणिले केलं प्लस 20. मग 12 दुने 24. 24 आणि 20 किती झाले? 44. मग कोणत्या ऑप्शन मध्ये 44 आहे? ह्या ऑप्शन मध्ये 44 आहे. म्हणून ते काय झालं? आपला आन्सर बरोबर आहे. ठीक आहे. बापाचं वय 44 आणि मुलाचं वय 22. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन काय सांगितलाय? माझ्या आजीचे वय माझ्या बहिणीच्या वयाच्या तिप्पट आहे. ठीक आहे. आता आजीचे वय लिहिलं. त्यानंतर बहिणीचे वय. पहिल्यांदा किती कॅरेक्टर आहे ते पहिल्यांदा आपण लिहून घेऊ. ठीक आहे. आजीचं वय, त्याच्यानंतर बहिणीचं वय. मी माझ्या बहिणीपेक्षा आता माझं वय म्हणजे मी लिहिलं तिथं. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय? माझ्या बहिणीपेक्षा 4 वर्षाने लहान आहे व माझ्या भावापेक्षा अजून कोण आहे? भाऊ. भाऊ पण लिहून घेतला. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय? भावाचे वय 15 वर्ष असल्यास आजीचे वय किती? आता आपल्याला भावाचं वय दिलेलं आहे. आता भावाशी कंपॅरिझन कोणाशी केलंय बरं? भावाचं वय 15 आणि पुढे काय सांगितलंय? माझ्या भावापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. कोण? मी माझ्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी लहान व माझ्या भावापेक्षा 2 वर्षांनी मोठी. मग आता भावाचं वय जर 15 तर मी 2 वर्षांनी मोठी आहे ना. मग माझं वय किती होईल? 17 झालं. मग आता माझं वय जर भेटलं आपल्याला काय सांगितलं? मी माझ्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. आता 4 वर्षांनी लहान म्हणजे दुसरा अर्थ काय? माझी बहीण माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे. मग 17 प्लस 4 केले किती झालं? 21. बहिणीचं वय भेटलं आपल्याला. पुढे काय सांगितलंय? माझ्या आजीचे वय माझ्या बहिणीच्या वयाच्या तिप्पट. मग बहिणीच्या वयाची जर तिप्पट केली किती येईल? 3 एका 3. 3 दुने 6. तिप्पट किती झाली? 63. मग आपल्याला आजीचं वय भेटलं. किती आलं आजीचं वय? 63. ठीक आहे. ते झालं आपला आन्सर. आहे का 63? आहे. म्हणून चौथा ऑप्शन बरोबर. ठीक आहे. पुढे जाऊया. बघा पुढचा क्वेश्चन काय दिलाय? नातेसंबंधाचा क्वेश्चन आहे. के हा जेचा भाऊ आहे. ठीक आहे. के जेचा भाऊ आहे. लिहिलं आपण. पुढे काय सांगितलंय? यम ही केची बहीण आहे. केची बहीण बहीण यम. लिहिलं आपण. यम ही केची बहीण आहे. पी हा यांचा भाऊ आहे. ठीक आहे. आता पी आणि एन हे दोन्ही अजून आपल्याला भेटलेले नाही. त्याच्यानंतर काय सांगितलं? एन ही एन ही ची मुलगी आहे. बघा आपल्याला काय सांगितलं? पी हा यांचा भाऊ आहे. या दोघांची अजून आपल्याला माहिती नाही. पुढे काय दिलंय? एन ही जेची मुलगी आहे. बघा जेची मुलगी. ठीक आहे. जेची मुलगी कोण सांगितलं आपल्याला? एन. ठीक आहे. पुढे काय सांगितलं? यस हा. मग आता आपल्याला इथं पी आणि यांचं दिलं होतं. काय सांगितलं होतं? पी हा यांचा भाऊ. ठीक आहे. पी आणि यांचं काय झालंय? भाऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं? यस हा यमचा बाप आहे. ठीक आहे. यमचा बाप. कोण सांगितलं आपल्याला? यस. का तर पीचा काका कोण? आता बघा पीचा काका आता ही याची मुलगी म्हणजे हे कोण झाले? त्याचे वडील झाले. पहिल्यांदा पीचे वडील कोण झाले? जे. आता तो वडिलांचा भाऊ के म्हणजे त्याचा तो कोण झाला? काका. म्हणजे आपला आन्सर काय झालं? के हा पीचा काका आहे. बघा पहिल्या ऑप्शन मध्ये के दिलेलं आहे. ठीक आहे. पुढे काय सांगितलंय बघा. एक घड्याळ 2 वाजून 2x मिनिटे व 3 वाजून 3x मिनिटे ही एकच वेळ दर्शवते. तर तर त्या घड्याळात किती वाजले असतील?
तर बघा 2 वाजून 2 मिनिटं हे आपल्याला सांगितलेलं आहे. आता 2 वाजून 30 मिनिटं इथं दिलेलं आहे. त्यामुळे हे आन्सर येईल का? नाही. आपल्याला काय सांगितलं 2 म्हणजे 21, 22, 23 त्या पटीत आपल्याला आन्सर पाहिजे. मग इथे काय सांगितलंय 3 वाजून 24 इथं किती दिलंय 3x त्यामुळे हे पण येईल का? नाही येणार. त्याच्यानंतर इथं सांगितलंय 3 वाजून 40 पण आपल्याला इथं किती सांगितलंय 3 वाजून 3x म्हणजे 31, 32 ते 3च्या ह्याच्यातलं आपल्याला पाहिजे. इथं काय आहे 40 4च्या पटीतलं त्यामुळे ते पण नाही येणार. मग 2 वाजून 24 इथं 2च्या पटीत आहे म्हणजे 2 वाजून 21, 22, 23, 24 या पटीतला आपल्याला आन्सर पाहिजे. म्हणून आपला आन्सर काय झाला? चौथा ऑप्शन हा बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा चला बघा पुढचा क्वेश्चन काय आहे 75वा प्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती? आता प्रत्यक्ष कर्म आता कर्माचे सुद्धा 2 प्रकार पडतात. प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. प्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती असते तर प्रथमा ही अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती असते. ठीक आहे. त्यानंतर तो या सर्वनामाचे सामान्य रूप काय होते? आता तो या सर्वनामाचे सामान्य रूप काय होतं तर त्याने तो या सर्वनामाचे सामान्य रूप काय होते? त्याने हे योग्य आहे. त्यानंतर विरामचिन्हे मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आलेले आहेत? हिंदी, संस्कृत, इंग्रजी, पाली. तर विरामचिन्हे ही कोणत्या भाषेतून आलेली आहेत? तर इंग्रजी भाषेतून ती आपल्या मराठी भाषेत आलेली आहेत. त्यानंतर रशियाचं चलन कोणतं आहे? तर रुबल हे काय आहे? तर रशियाचं चलन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा? पाण्याची महत्तम घनता किती असते? तर पाण्याची महत्तम घनता 4°C, -4°C, 0°C किंवा 100°C. तर त्याचा आन्सर काय आहे तर 4°C इतकी पाण्याची महत्तम घनता असते. ठीक आहे. नंतर माधुरी, संगीता, तारा, आशा, दीपिका, गौरी या विशेषनाम मुलगी हे कोणते नाम आहे? आता हे प्रत्येक मुलीचं सेपरेट नाम म्हणजे ते विशेष नामामध्ये मोडते. पण आपल्याला काय विचारलंय या नामांचे मुलगी, मुलगी म्हणजे कोणत्याही सगळ्या मुली त्याच्यामध्ये येतात. जसं सेपरेट नाव घेतलं तर ते विशेष नाम. पण जर नाव न घेता फक्त मुलगी म्हटलं तर ते कोणतीही असू शकते म्हणजे सामान्य. तर मग आपल्याला काय विचारलंय मुलगीचं नाव कोणतं? तर मग ते कोणतं येईल तर सामान्य नाम हे येईल. ठीक आहे. पुढे काय सांगितलंय बघा. पुढे काय सांगितलंय सर्वनाम म्हणजे काय? तर सर्वनाम म्हणजे काय? नामाच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला काय म्हणतो आपण? सर्वनाम असे म्हणतो. काय लिहिलंय? बघा तिसरा ऑप्शन नामाच्या ऐवजी येणारा शब्द त्याला आपण काय म्हणतो? तर सर्वनाम असे म्हणतो. त्यानंतर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच काय? वाक्याच्या शेवटी काय वापरतो आपण? क्रियापद. मग क्रियावाचक शब्द म्हणजेच काय? क्रियापद आणि वाक्याचा अर्थ पूर्ण सुद्धा कोण करतो? तर क्रियापद हा वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. त्यानंतर नागपुरी संत्री. नागपुरी संत्री हे काय? नागपूरची संत्री फेमस आहे. म्हणजे नाव झालेलं आहे. त्याला काय म्हणायचं? नामसाधित. आहे का नामसाधित विशेषण? नागपुरी संत्री हे कोणतं विशेषण आहे तर नामसाधित विशेषण आहे. ठीक आहे. पुढे बघा. पुढचा क्वेश्चन मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते? आता लिंग स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग. आता मीठ भाकरी जेव्हा 2 शब्द असतात ठीक आहे तर मग जो दुसरा शब्द असतो त्याच्यावरून आपण त्याचं लिंग ठरवतो. मीठ भाकरी भाकरीला काय म्हणतो आपण? ती भाकरी. तसंच मीठ भाकरी म्हणजे ती मीठ भाकरी असं आपण म्हणतो. म्हणजेच काय येतं ते स्त्रीलिंगी. ठीक आहे. मीठ भाकरी या शब्दाचं लिंग कोणतं येणार आहे तर स्त्रीलिंगी ते येणार आहे. त्यानंतर कोण, काय, आपण, स्वतः यांची रूपे बघा आता ऑप्शनला काय काय दिलेलं आहे लिंगानुसार बदलणारी असतात. आता कोण काय आपण स्वतः आपण मुलगा असो किंवा मुलगी असो स्वतःला स्वतःच म्हणतात त्यामुळे ते लिंगानुसार बदलतात का? नाही बदलत त्यामुळे ऑप्शन येणार नाही. दुसरा ऑप्शन काय आहे बघा वचन भेदानुसार बदलतात म्हणजे आता अनेक मुलं जरी केली किंवा अनेक मुली जरी केल्या एक वचनचं अनेक वचन केलं तरी स्वतःला आपण काय म्हणतो स्वतःच म्हणतो ते चेंज होतं का? नाही होत त्यामुळे सुद्धा आन्सर येणार नाही. दोन्ही वचनात सारखीच राहतात आणि क्रियापदानुसार सारखी बदलतात. मग क्रियापदाचा त्याच्याशी काही संबंध नाही. तर मग काय येणार आन्सर? दोन्ही वचनात सारखी राहतात. ठीक आहे. त्यानंतर मी माझ्या मित्राला भेटलो. ओळखा या वाक्यातील विभक्ती प्रकार ओळखायचा बघा. मी माझ्या मित्राला भेटलो. ठीक आहे. आता विभक्ती सलाते, सलानाते. ला खाली अंडरलाईन आहे. मग सलाते, सलानाते हे कशा कशाची विभक्ती आहेत? द्वितीया आणि चतुर्थी. त्या दोन्हीचे प्रत्यय काय असतात? सेम असतात.
फक्त द्वितीयामध्ये त्याचं संप्रदान, त्याचं म्हणजे चतुर्थीचा कार्यकार्थ हा काय असतो? संप्रदान. आणि द्वितीयाचा कार्यकार्थ काय असतो? कर्म. आता आपल्या ह्याच्यात संप्रदान म्हणजे चतुर्थीचा कुठेही संबंध येतो का? सला ते सलाना ते आलं म्हणून. तर मग आपल्याला दानाचा संबंध आला पाहिजे. पण ह्याच्यात कुठं दान केल्यासारखं असं काही संबंध येत नाही. म्हणून ह्याची विभक्ती कोणती येणार आहे? द्वितीया. ठीक आहे? त्यानंतर तो वर्तमानपत्र वाचत असे. आता असे शब्द येतो म्हणजे तो कोणता काळ असतो? रीतिभूतकाळ काळ असतो. आहे का ऑप्शनला आपल्याला? आहे. एकच ऑप्शन रीतीचा आहे. त्यामुळे काय येणार आहे? रीतिभूतकाळ हा आन्सर येणार. ठीक आहे? पुढे जाऊया. त्यानंतर बघा, प्रतिज्ञा पण रोजच म्हणतो या वाक्याचा प्रयोग ओळख. आता प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो. ठीक आहे? आता आपल्याला ऑप्शनला काय काय दिलेलं आहे? प्रयोग ओळखायचा. कर्तरी, कर्तरी, कर्मणी आणि अकर्मक. ठीक आहे? तर बघा, प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो. आता म्हणणारा कोण आहे? ठीक आहे? बघा आता प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो. आता ह्या वाक्यामध्ये आपल्याला कर्ता दिलेला आहे, पण कर्त्याची क्रिया कशावरती होते त्याला आपण म्हणतो कर्म. पण ह्या वाक्यामध्ये कर्मच नाही. त्यामुळे कर्मणी प्रयोग येऊ शकतो का? नाही येणार. मग कर्मणीचे ऑप्शन आहेत का बघायचं. इथं कर्मणीचा ऑप्शन आहे. आता राहिला प्रश्न भावेचा. मग भावेमध्ये आपल्याला तिन्ही कर्ता, कर्म आणि क्रियापद ह्या तिन्हीला काय पाहिजे? आपल्याला विभक्तीचे प्रत्यय लागलेले पाहिजे. पण ह्याच्यात आहेत का? नाही. त्यामुळे अकर्मक भावे सुद्धा येणार नाही. आता बघा, जर कर्मच आहे कर्म कर्तरी बघा क्वेश्चन काय आपल्याला प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. आता ऑप्शन बघा कर्तरी प्रयोग आहे, कर्तरी आहे, कर्मणी आणि आकर्मक भाव आहे. आता आपल्याला प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो. आता म्हणतो तिथं शेवटी त किंवा जेव्हा ल येतो म्हणजे वाक्याच्या शेवटी जेव्हा त किंवा ल येतो तेव्हा कर्तरी हे असण्याचे चान्सेस जास्त असतात आणि मध्ये एंडला काय असतो तर ल असतो. इथं ल आहे का? नाहीये. राहिला कर्मणी, कर्तरी आणि कर्तरी. मग आता दोन ऑप्शन कर्तरीचे आहेत. त्यामुळे कर्मणी येण्याची शक्यता सुद्धा कमी आहे. मग बघायचं सकर्मक कर्तरी आहे का कर्मक कर्तरी आहे. मग बघायचं आपल्या वाक्यामध्ये कर्म आहे का नाहीये. मग बघा रोजच म्हणतो. आता रोजच म्हणणारे कोण आहे? म्हणणारे कोण आहे? आपण. पण काय म्हणतो? प्रतिज्ञ म्हणतो. म्हणजे वाक्यामध्ये कायने प्रश्न विचारला तर आपल्याला काय भेटतो? कर्म आणि कोणने प्रश्न विचारला तर भेटतो कर्ता. मग कर्ता सुद्धा आहे आणि कर्मणी सुद्धा आहे. मग असं म्हटलं तर आपल्याला काय येणार आहे आन्सर? सकर्मक कर्तरी हे आन्सर येणार. ठीक आहे? त्यानंतर रामाकडून रावण मारला गेला या वाक्यातील प्रयोगाचे नाव सांगा. आता कडून आलं की कोणता प्रयोग असतो आपला? नवीन कर्मणी प्रयोग असतो. मग आहे का आपल्याला? कर्तरी आहे, संकीर्ण आहे, भाव आहे. आता कर्मणीचं नवीन कर्मणी हा काय प्रकार आहे. आपल्याला फक्त कर्मणी दिलंय त्यामुळे कर्मणी हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे? क्षणोक्षणी या सामासिक शब्दाचा विग्रह काय ना आता विग्रह करायचा क्षणभर येईल का? नाही. क्षणिक येईल का? नाही. संधी आहे का ती आपल्याला प्लसचं साइन घ्यायला? नाहीये. मग आपलं काय येणार? त्याचा विग्रह विचारलाय. तर विग्रह काय येणार? प्रत्येक क्षणाला. हे झाला त्याचा विग्रह. त्यानंतर त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या वाक्यात शक्य क्रियापद वापरलेले आहे? आता शक्यता असणारं वाक्य शोधायचं. तो दुसऱ्या पायाने चालतो. शक्यता आहे का? नाहीये. त्याला आई चालवते. ठीक आहे. चालवते म्हटल्यावरती प्रायोजक क्रियापद असणार आहे ते. त्यामुळे हे पण येणार नाही. दुसरा पाय घेऊनही तो चालला होता. ह्याच्यात शक्यता कुठेही नाहीये या तिन्ही वाक्यांमध्ये. पहिल्या वाक्यात काय सांगितलंय? त्याच्या दुसऱ्या पायाने त्याला चालवते. म्हणजे अगोदर त्याला चालवत नव्हते, पण आता शक्यता काय आहे? त्याच्या दुसऱ्या पायाने त्याला चालवते. म्हणून आन्सर काय येणार आहे? पहिला ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखा. आता अलंकार ओळखायचा आहे आणि हे मेघा म्हटलंय. मग तो कोणता अलंकार असतो? श्लेष अलंकार असतो. ठीक आहे. त्यामुळे ते आन्सर बरोबर. त्यानंतर झाडबीड, चहा-बिया, पुस्तकं हे शब्द कोणत्या अभ्यस्त शब्दाचे प्रकार आहेत? आता बघा सेम सेम म्हणजे लुटू-लुटू आलं किंवा हसू-हसू आलं असं सेम सेम झालं. तर ते काय असतात पूर्णाभ्यस्त. पूर्णाभ्यस्त म्हणजे काय? पूर्ण शब्द तशाच्या तसा रिपीट होतो. पण इथं तसाच्या तसं रिपीट झालाय का? नाही. थोडासा चेंज होऊन रिपीट झालाय. झाड, बीड म्हणजे बी झाचं बी झा काढलं आणि बी टाकली. तर चहा, बिया. चहा बिया म्हणजे थोडासा चेंज झालाय. अंशी चेंज झालाय. म्हणजे त्या शब्दाला काय म्हणायचं आपण? अंशाभ्यस्त. ठीक आहे? पूर्णाभ्यस्त म्हणजे काय? पूर्णच्या पूर्ण शब्द रिपीट होतो. अंशाभ्यस्त म्हणजे काय? थोडा शब्द चेंज होऊन रिपीट होतो. अनुकरण वाचक आणि उपसर्ग घटित हे वेगळे प्रकार. ठीक आहे? म्हणून आन्सर काय येणार आपलं? अंशाभ्यस्त शब्द. त्यानंतर शुक्ल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर धवल.
शुक्ल या शब्दाचा समानार्थी कोणता? धवला आहे. त्यानंतर जेवणाचा संबंध भोजन. मग आता जेवणाला संस्कृतमध्ये भोजन म्हणतात. तसंच झोपेला संस्कृतमध्ये काय म्हटलं जातं तर निद्रा. ठीक आहे? तसंच संस्कृतमध्ये काय म्हणतात? निद्रा. त्यामुळे ते झालं आपलं ॲन्सर. ठीक आहे? पुढे जाऊया. पहा, पुढचा क्वेश्चन काय आहे? अधोरेखित शब्दासाठी अलंकारिक शब्दाचा पर्याय ओळखा. शिवदास काका अगदी म्हातारे झाले आहेत. तर हा आपल्याला काय दिलेला आहे? त्याच्यासाठी आपल्याला मेन शब्द ओळखायचा, अलंकारिक शब्द. हिरवे पान, कच्चे पान, पिकले पान आणि पिवळे पान. तर म्हाताऱ्या माणसांना आपण काय म्हणतो? पिकले पान. म्हणून आपला आन्सर काय येणार आहे? पिकले पान हे त्याचा अलंकारिक शब्द आहे. त्यानंतर कर्तव्य पराडमुख. आता कर्तव्य पराडमुख म्हणजे काय? जे कर्तव्य आहे त्याच्याकडे पाठ फिरवणारा. ठीक आहे? कर्तव्याकडे पाठ फिरवणारा हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे? त्यानंतर त्यानंतर बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय आहे? दुभत्या गायीच्या लाथा गोड. म्हणजे आपल्याला जर एखाद्याकडून फायदा होत असेल, तर त्यांनी काही केलं तरी आपल्याला काय करावं लागतं ते सहन किंवा ते गोडच वाटतं. मग त्या अर्थाचं आपल्याला शोधायचं. लाथा मारणाऱ्या गायीचे दूध गोड असते. हे नाही येणार. जो दुसऱ्याचा फायदा करून देतो, तो त्रासही देतो. हे सुद्धा नाही येणार. ज्याच्यापासून आपला लाभ होतो, अशा माणसाने दिलेला उपद्रवही आपण सहन करतो. हे काय झालं त्याचं बरोबर आन्सर. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. आता वाक्यप्रचार काय दिलेला आहे आपल्याला? तिलांजली देणे. आता तिलांजली देणे म्हणजे नेमकं काय करणे? बघा आपल्याला ऑप्शनला काय काय आहे? मन घट्ट करणे, त्याग करणे, पूर्ण पराभव करणे किंवा अपमान करणे. त्याचा अर्थ काय होतो? तिलांजली देणे म्हणजे काय? त्याग करणे. हे झालं त्याचा आन्सर. त्याच्यानंतर शेवटचा क्वेश्चन काय विचारलाय बघा. शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता? आता बघा पहिलं ऑप्शन दिलेलं आहे माहिती, त्यानंतर माहिती, माहिती आणि माहिती. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा शुद्ध लेखनाचे शब्द असतात, त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं, जे शेवटचं अक्षर असतं त्याला कधीच दुसरी वेलांटी असते. नेहमी दुसरी वेलांटी असते, पहिली वेलांटी कधीच नसते. आता या ऑप्शनमध्ये पहिली वेलांटी, त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. याच्यामध्ये दुसरी आहे, याच्यामध्ये पहिली वेलांटी. राहिले 2 ऑप्शन. आता 2 ऑप्शनमध्ये सुद्धा जेव्हा आपण माहिती हा शब्द उच्चारतो, तेव्हा ती वरती जास्त भर देतो. ह वरती तेवढा भर देतो का? नाही देत. त्यामुळे नाही देत म्हणून हची पहिली वेलांटी आणि टीची दुसरी वेलांटी. ते झालं आपलं आन्सर. ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपलं पेपरचं एक्सप्लेनेशन संपलेलं आहे. तुम्हाला जर हा पेपर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि असेच अजून आपण जीडीचे सुद्धा पेपर सुरू करणार आहोत. वनरक्षकचे सुद्धा पेपर आपण सुरू केलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला जर काहीही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क करा. आणि अजून कोणत्या नोट्स वगैरे जर तुम्हाला हव्या असतील तर त्याचेही सुद्धा लेक्चर्स आपण सुरू करणार आहोत. जय हिंद.